नमस्कार सगळ्यांना. मी सना. समाधान कोकाटे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता सकाळी आपण 11 ते 12 ही टेस्ट सोडवली आणि त्या टेस्टमध्ये 3 विषय होते. हिस्ट्री, जिओग्राफी 4 विषय, करंट अफेअर आणि त्यासोबत गणित बुद्धिमत्ता हे 4 विषय होते. मग त्यामध्ये तुम्ही मगाशीच करंट अफेअरचं लेक्चर बघितलं. आता आपण हिस्ट्रीचं लेक्चर बघतोय. तुम्ही हिस्ट्रीचे पहिले 35 प्रश्न सोडवले आणि पेपर सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्यापैकी आयोगाच्या प्रश्नांचा किंवा आयोगाच्या स्ट्रक्चरचा तुम्हाला फील आला असेल. तुमच्या लक्षात आलं असेल की आयोगाच्या स्ट्रक्चरचा फील येतो. कारण आपण आत्ता गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपल्या लक्षात येतं की PYQ बेसच आत्ता सध्या PYQला खूप जास्त महत्त्व आहे. आपल्या अभ्यासाचा 50% वेळ आपण PYQवर दिला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आपण अभ्यास कुठला करायचा, कुठंपर्यंत करायचा किंवा किती खोलीपर्यंत करायचा हे आपल्याला PYQ शिवाय कळू शकत नाही. त्यामुळे जो पेपर सेट करताना तो सेटच असा केला होता की जो आयोगाच्या स्ट्रक्चरला पूर्ण कॉपी केलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न सोडवताना असं वाटत असेल की हे आयोगाचे प्रश्न अशा पद्धतीनेच असतात. त्यामध्ये राज्यसेवा मेन्सचे पेपर घेतले होते, त्याचसोबत कंबाईनचे पेपर घेतले होते. अलीकडच्या 3 ते 4 वर्षातल्या बऱ्यापैकी 24चे पण प्रश्न दिले, 22चे प्रश्न, 23चे प्रश्न, अशा पद्धतीने अलीकडच्या 2 ते 3 वर्षातलेच प्रश्न आपण त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, काही प्रश्नांच्या बाबतीत स्ट्रक्चर, काही प्रश्न अशा पद्धतीने टाकले की जे आयोगाचे डायरेक्ट कॉपी होऊ शकतात पुढच्या वेळेस, असे प्रश्न आपण हिस्ट्रीच्या बाबतीत टाकले. आणि पहिली गोष्ट, या मेंटरशिप विषयी तुम्हाला थोडं सांगते. आपण पहिल्यांदा या मेंटरशिपमध्ये टेस्ट सिरीज विथ मेंटरशिप 2 गोष्टी असणार आहे. ह्यामध्ये पहिली गोष्ट तर तुमचा सिलेबस कंप्लीट होणार आहे. कारण आपण प्रत्येक टेस्टला कुठल्या टॉपिकवर म्हणजे सिलेबसचा अर्धा भाग पहिल्या टेस्टमध्ये घेतला आणि सिलेबसचा उरलेला भाग दुसऱ्या टेस्टमध्ये घेतला. जे टॉपिक वाईज आपल्या अशा 8 टेस्ट होणार आहेत आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्या टेस्ट आहे, ज्या आयोगाच्या डायरेक्ट आपण जे काय पेपर देतो तसे पेपर 10 पेपर, या पद्धतीने आपण 18 पेपरचं हे मेंटरशिप प्रोग्राम ठेवलेला आहे. ह्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला फक्त की ह्याच्यामध्ये फक्त रिव्हिजन किंवा सब्जेक्ट बिल्डिंग एवढंच नाही होणार, तर ह्यासोबत तुमचे टेस्ट पण होणार. प्रत्येक आठवड्याला तुमचं टेस्ट केली जाणार की नेमकं तुमचा जो अभ्यास चाललाय तो व्यवस्थित पद्धतीने चाललाय का नाही, किंवा तुम्हाला योग्य दिशा देण्याचं 120 दिवसाचा प्लॅन आहे आपला हा. 120 दिवसामध्ये नेमकं की तुम्हाला या 120 दिवसामध्ये म्हणजे आजपासून ते 2 नोव्हेंबरपर्यंत एवढा वेळ म्हणजे तुम्ही पूर्ण पॅक राहणार आहात या सगळ्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये. दुसरीकडे तुम्हाला भटकायचा कुठलाही चान्स नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला दिशा मिळणार आहे, तुमचा सिलेबस कंप्लीट होणार आहे, प्रश्नांची जी काय आहे ती तयारी तुमची व्यवस्थित होणार आहे. त्याचसोबत PYQ बेस जे काही प्रश्न आहेत ते PYQ बेस म्हणजे PYQचं विश्लेषण कशा पद्धतीने केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. लक्षात घ्या. आता आपण हिस्ट्रीचं ॲनालिसिस म्हणजे हिस्ट्रीच्या पेपरचं डिस्कशन बघणार आहोत. आता बघा, प्रश्न क्रमांक 1 तुम्ही सकाळी हा पेपर सोडवलेला असणार आहे. आता तुम्हाला नेमकं सांगते ज्या ज्या गोष्टी आयोगाच्या पेपरमध्ये येऊन गेलेत आणि नंतर त्याच्या आसपासच्या गोष्टी येऊ शकतात, बऱ्यापैकी अशा प्रश्न आपण बनवण्याचा प्रयत्न केला. आता आयोगाचा सगळ्यात आवडता कुठला धार्मिक किंवा सामाजिक समाजाचा आपण अभ्यास करत असतो. त्यामध्ये प्रार्थना समाज हा हॉट लिस्टवर असतो नेहमी, कारण त्याच्यावर प्रत्येक वेळेस प्रश्न बऱ्यापैकी विचारला जातो. म्हणजे आत्ताच्या 2 ते 3 वर्षामध्ये प्रार्थना समाजावर कंटिन्यू प्रश्न आहे. काल राज्यसेवेला पण होता, कंबाईन सीच्या प्रीला होता. प्रत्येक वेळेस प्रार्थना समाजावर प्रश्न आहे, म्हणून आपण प्रार्थना समाजाचं इन डिटेलमध्ये व्यवस्थित ॲनालिसिस करू. आता बघा काय विचारले, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. काल सीच्या पेपरच्या मध्ये 3 सामाजिक संस्था आपण बघितल्या जे काही सुरू झाल्या त्या. आता बाकीच्या संस्था इथे मी टाकले जेणेकरून तुमचा पूर्ण प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या गोष्टी सुरू झाल्या त्याचा पूर्ण डिटेलमध्ये तुमचा अभ्यास व्हावा म्हणून आपण हे पूर्ण पद्धतीने घेतलेलं आहे. आता तुमचे काय प्रश्न असतील ते आपण लास्टला बघू. पहिल्यांदा आपण हे सगळे हा पेपर पूर्ण 35 प्रश्न पूर्ण व्यवस्थित विश्लेषण करू. आर्य महिला समाज, पंडिता रमाबाई, विधवा विवाह उत्तेजक मंडळ, रानडे, मुंबईत मजुरांसाठी रात्रशाळा, भिकोबा चव्हाण आणि पंढरपूर येथे अनाथ आश्रम, दलपतराय दिनमणी आणि दुर्गाराम मंचाराम. आता हे प्रश्न बऱ्यापैकी आपण 11वीच्या स्टेट बोर्डमधून काढलेले. आता तुम्हाला बऱ्यापैकी आर्य महिला समाज कुठलं, तुम्ही जे समाधान महाजन वगैरे सरांचं पुस्तक वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला हे मिळणार नाही, पण मी ते 11वीच्या बुकमधून की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्त्रियांच्या उद्धारासाठी आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि ती 1882ला. जरी प्रार्थना समाजाची स्थापना 1867ला झाली असेल तर नंतरच्या काळामध्ये जी काही लोक प्रार्थना समाजामध्ये इन्क्लूड झाली, भांडारकर असतील, रानडे असतील, चंदावरकर असतील, ही जी लोक नंतर प्रार्थना समाजामध्ये इन्क्लूड झाली, मग ही इन्क्लूड झालेल्या लोकांनी परत वेगवेगळ्या माध्यमातून प्रार्थना समाजातून सामाजिक धार्मिक अशा गोष्टी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. कारण प्रार्थना समाजाचा उद्देशच काय होता की पहिल्यांदा असं व्हायचं की तसं बघायला गेलं ना
की प्रार्थना समाज ही ब्राह्मो समाजाचंच एक्सटेन्शन आहे, हे आपलं मुंबई प्रांतातलं म्हणजेच महाराष्ट्रातलं असं म्हणता येईल. कारण ब्राह्मो समाजाची स्थापना 1828ला झाली. त्याच्यानंतर मला वाटतं 1864 या साली केशवचंद्र सेन यांच्या मुंबई आणि पुण्याला सभा झाल्या आणि सभामधून त्यांनी ह्या म्हणजे बऱ्यापैकी ब्राह्मो समाजाच्या गोष्टी जे काय आहेत, जे ब्राह्मो समाज कशा पद्धतीनं काम करते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्याची प्रेरणा घेऊनच की आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची 31 मार्च 1867ला स्थापना केली. आणि ह्याचा मेन उद्देशच काय होता की जे काही समाजामधल्या जे काही अशा जाती पद्धतीचा विरोध करायचा सगळ्यात महत्त्वाचं, आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करणे हा महत्त्वाचा उद्देश प्रार्थना समाजाचा होता. मग या प्रार्थना समाजाच्या ह्या सगळ्या म्हणजे उद्देश साध्य करता करताच ह्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी झाल्या ह्याच्या बाबतीत बघा तर आर्य महिला समाज पण स्थापन झाले. विधवा विहोत्तेजक मंडळ रानडेंनी या प्रार्थना समाजा थ्रू सुरू केलेलं आहे. आणि मुंबई मजुरांसाठी रात्रशाळा जी सुरू केली ती भिकोबा चव्हाणांनी सुरू केली. आणि पंढरपूर येथे अनाथ आश्रम दलपतराय दिनमणी आणि दुर्गाराम मंछाराम या व्यक्तींनी सुरू केली प्रार्थना समाजातून. आपण मागच्या वेळेस बघितलं की सोशल सर्व्हिस लीग असेल, नारायण मल्हार जोशी आहेत, त्याचसोबत सर्वंट्स ऑफ सोसायटी जी काय आहे ती गोखलेंची आहे, त्याचसोबत अजून डिप्रेस क्लासेस मिशन बघितलं आपण, त्याच्यामध्ये पण विठ्ठलरामजी शिंदे, ह्या सगळी लोक प्रार्थना समाजामध्येच इन्क्लूड होती. आणि या माणसांनीच प्रार्थना समाजातून म्हणजे समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही बाबतीमध्ये काम केलेलं आहे. मग या प्रार्थना समाजातून त्या 3 गोष्टी कुठले कुठले काम झाले विथ हे 4 गोष्टी हे तुम्ही जे काही अभ्यास करता, नोट लिहिता किंवा याच प्रश्नांच्या बाजूला लिहून घ्या, जेणेकरून या 7 गोष्टी तुमच्या एकत्र होतील. पुढच्या वेळी जर प्रार्थना समाजावर तुमचा प्रश्न आला तर तो चुकता कामा नये, म्हणून हे पूर्णतः एकच जागी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाव्या म्हणून प्रार्थना समाजाविषयी एवढं सगळं सांगितलं. आता बघा प्रश्न क्रमांक 2 घ्या. प्रश्न क्रमांक 2 काय विचारलाय, हा तसा आयोगाने म्हणजे अशाच पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारला. राज्यसेवा मेन्स 2024ला हा प्रश्न विचारलाय. हे प्रश्न अशा पद्धतीनं का म्हणजे बऱ्यापैकी असे कॉपी का केलेले आहेत, कारण हे प्रश्न रिपीट येऊ शकतात. आणि तुम्ही जेव्हा सोडवत असता तेव्हा अशा पद्धतीनं प्रश्न जरी तुम्ही पहिल्यांदा आयोगाचे PYQ वाचले असतील, परंतु जेव्हा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ते प्रश्न येतात तेव्हा तुम्ही गडबडता. त्यामुळे इथं तुमची क्लॅरिफिकेशन होण्यासाठी, तुमचं एकदम परफेक्शन होण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न आपण टाकलेले आहेत. आता बघा भारतीय परिषद कायदा 1892, ज्याचं दुसरं नाव काय किंबर्ले क्लॉज असं त्याचं नाव आहे. मग आता भारतीय परिषद कायदा 1892चा तेव्हा म्हणजे त्या 1892च्या कायद्यामध्ये अशा कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या त्या आपल्याला माहीत असल्या तरच आपण व्यवस्थित जोडी लावू शकतो. आता 1 ते 2च गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या, तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये अशा काही इतक्या गोष्टी चांगल्या नव्हत्या ज्या आपल्या फेवरमध्ये भारतीय लोकांच्या फेवरमध्ये असतील अशा नव्हत्या. परंतु की अर्थसंकल्पावर चर्चा करता येत होती, पण अर्थसंकल्पावर मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारता येत होते, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारू शकत, उपप्रश्न पण विचारू शकत होता, परंतु त्याच्यावर आपल्याला मतदानाचा अधिकार नव्हता. मग हा 1892च्या बाबतीतली कुठली जोडी लागते की अर्थसंकल्पावर मतदानाचा अधिकार नाही या पद्धतीची. मग ए ची जोडी कुठली, IV. मग इथं असणारा 1 ऑप्शन माझा गेला, 3 ऑप्शन माझे उरले. पुढचं बघू. भारत सरकारचा कायदा 1935चा, हा तर सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे. कंबाईन C ला आत्ता आपल्याला प्रश्न विचारला की गुलामगिरीची नवी सनदच असं कोण म्हटलं, तर नेहरू म्हटले. पुढे आपण हा प्रश्न पण विचारलेला आहे. तर पुढे बघा 35च्या बाबतीत की प्रांतांना स्वायत्ता प्रदान, प्रांतांना स्वायत्ता प्रदान. आता आपल्याला माहिती आहे की 1935च्या कायद्याने इथं तिन्ही पण ऑप्शनमध्ये 1935च्या कायद्यानं 37 ते 39ला की प्रांतिक स्वायत्ता म्हणजे प्रांतांना स्वायत्ता दिली होती, पण नंतर ती 37 ते 39 पर्यंत 2 वर्षच राहिली आणि त्याच्यानंतर ती काढून घेण्यात आली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा ही कायद्यांचा अभ्यास करत असता 1909, 1935, 1919, 1892, 1861 असेल हे कायदे बऱ्यापैकी बघून घ्या, कारण ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारतात. त्याचसोबत अजून एक गोष्ट, त्या काळामध्ये कुठले कुठले गव्हर्नर जनरल होते, त्याचसोबत त्यामध्ये कुठल्या कुठल्या चेंजेस झाल्या. हळूहळू पहिल्यांदा आपण 1873 म्हणजे पहिला जो कायदा होता वॉरन हेस्टिंग असेल किंवा रॉबर्ट क्लाइव्ह असेल त्यांच्या काळापासून बऱ्यापैकी करत यायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की नेमकं कुठं कुठं कशा पद्धतीने बदलत गेलेत कायदे. आणि त्याचसोबत कुठली पार्श्वभूमी असेल की जेणेकरून हे कायद्यामध्ये एवढ्या कमी प्रमाणात कुठं कुठं बदल झालेत किंवा जास्त प्रमाणात अशा पद्धतीने झालेत. मग 35चा कायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जेव्हा प्रांतांना स्वायत्ता प्रदान करण्यात आली. आता पुढचं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा आहे बघा. आता सगळ्यात महत्त्वाची मोर्ले मिंटोची जी आहे महत्त्वाची गोष्ट तर ते मुस्लिम संप्रदायाला प्रोत्साहन, म्हणजेच स्वतंत्र मतदारसंघ पहिल्यांदा म्हणजे फुटीचं जे काय बीज रोवलं इंग्रजांनी ते 1909च्या काळामध्ये की पहिल्यांदा कुठल्या तरी अशा समाजाला स्वतंत्र मतदारसंघ दिलं. आता तुम्हाला माहिती आहे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ असे 2 मतदारसंघ असतात. स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय असतं
उमेदवार आणि मतदार हे दोन्ही एकाच धर्मातले असतील, पण राखीव मतदारसंघामध्ये तसं नसतं. उमेदवार हा जरी एका ठराविक धर्मातला असला तरी पण त्याचे जे काही म्हणजे त्याला मतदान करणारे ती वेगवेगळ्या जाती धर्मातली असू शकतात. मग पहिल्यांदा जर ह्यांनी स्वतंत्र संघ बनवले असतील तेव्हा मोर्ले हे भारत मंत्री होते. मोर्ले तेव्हा काय बोलले होते बघा. मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या बाबतीत मोर्ले असं म्हटले होते की हे जे काही आम्ही स्वतंत्र मतदारसंघ देतोय हे आम्ही ड्रॅगनचे दात पेरतोय एका पद्धतीनं आणि पुढे जाऊन आमच्यासाठी चांगलं नसणार आहे, म्हणजेच हे आमच्यासाठी कटू असणार आहे. हे वाक्य स्वतः भारत मंत्री मोर्लेंचं आहे. त्याचसोबत गांधीजी या 1909च्या कायद्याबाबत काय बोलले होते की ही जी काय आम्हाला सुधारणा दिली ते आमच्या नाशाचं कारण आहे. म्हणजे आम्हाला दिलेली ही सुधारणा म्हणजे 1909चा जो काही कायदा आहे आमच्या नाशाचं कारण आहे. कारण पहिल्यांदा यांनी काय केलं की हिंदू मुस्लिम फुटीचं इथून यांनी बऱ्यापैकी राजकारण म्हणजे सरळ सरळ बाबतीत करायला. अगोदर तर त्यांनी स्वदेशी चळवळ असेल किंवा बंगालची फाळणी असेल ते इनडायरेक्टली करायचा प्रयत्न केला होता. इथं डायरेक्ट प्रयत्न झाला. मग 1909च्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली होती तर मुस्लिम संप्रदायाला एकच मिनिट मागं गेलो हे मुस्लिम संप्रदायाला प्रोत्साहन अशा पद्धतीचं हे पहिल्यांदा 1909च्या कायद्याने झाले. आता पुढे बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1909चा आहे. आता या बाबतीत काय शिखांना स्वतंत्र मतदारसंघ. आता म्हणजे 1909ला त्यांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलं आणि त्याचसोबत त्यांनी पुढे त्याच्यामध्ये वाढ केली. 1909ला त्यांनी शिखांना पण दिलं. परत जर 35चा विचार केला तर परत भारतीय ख्रिश्चन असतील यांना पण देण्यात आलं की अँग्लो इंडियन असतील या लोकांना पण नंतर देण्यात आलं. म्हणजे बऱ्यापैकी हे सुरूच झालं म्हणजे वाढच केली त्यांनी या गोष्टींमध्ये. त्यामुळे आता भारतीय परिषद कायदा जो आहे 1892चा असेल तर तो अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार होता, मतदानाचा अधिकार नव्हता. सेम भारत सरकारचा कायदा 1935 असेल तर प्रांतांना स्वायत्ता लागू केली. आणि मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1909 आपण पुढे तो पण प्रश्न बघितलाय की कुठला कायदा आल्यानंतर म्हणजे टिळक काय बोलले तो पण प्रश्न आपण बघितलाय. का? कारण तुम्हाला बऱ्यापैकी एक अंदाज यावा कायद्यांच्या बाबतीत, कारण प्रत्येक वर्षी एखादा तर प्रश्न हा कायद्यावर येतोच. आता बघा 1909 त्या पद्धतीने आपण बघू. मुस्लिम संप्रदायाला 3 ह्याचा आन्सर आहे म्हणजे हे गेलं. उरतं फक्त 4 आणि 2. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड शिखांना मतदारसंघ म्हणजे 1 हे तिन्ही पण ऑप्शन 1 झाले. यातला एक ऑप्शन बरोबर आहे. 2 हा ऑप्शन घ्या. बहुतेक इथं पीपीटी मध्ये पण तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये व्यवस्थित झालंय तर पीपीटी मध्ये चुकलेलं आहे तर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 किंवा 4 मध्ये जर असं होणार नाही तिथं बरोबर दिलेलं आहे कारण पीपीटी पहिल्यांदा बनवले त्याच्यामध्ये तसं झालं असेल तर पुढच्या बरोबर आहे. तर एच बघा भारतीय परिषद कायद्याचा आहे ते अर्थसंकल्पावर चर्चा करता येते, मतदान नाही. भारत सरकारचा कायदा 1935च्या बाबतीतला काय आहे तर प्रांतांना स्वायत्ता प्रदान केली. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा आहे तर त्याच्यामध्ये मुस्लिम संप्रदायवादाला प्रोत्साहन. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919 जो आहे त्याच्या बाबतीत शिखांना मतदार संघ. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 3. आता आपण 2 प्रश्न बघितले. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या 3च आहे ना. यस बरोबर. की 1857च्या उठावाच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी झाल्या होत्या आयोगाने बऱ्यापैकी यातले 1-2 जे मी ऑप्शन टाकले ते आयोगाने विचारलेले आहेत. तशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलाय. का? कारण मागच्या 2023-24 जर तुम्ही पेपर बघितले तर आयोगाने पण त्याच पद्धतीने केले की 3-4 कुठले तरी वाक्य त्यांचेच म्हणजे ऑलरेडी त्यांनीच विचारलेले 3-4 वाक्य त्यांनी एकत्र केले आणि ते एकच प्रश्न त्याचा बनवलाय. त्याच पद्धतीने आपण पण कॉपी केलंय. त्यामुळे हे गोष्टी तुम्हाला माहीत आहेत असं गृहीत धरलंय, परंतु इथं पेपर सोडवताना तुमचं ते बरोबर येते का नाही चुकते ते तुम्ही इथं समजून घ्या. आता बऱ्याच जणांना इथं प्रश्न सोडवताना एखाद्याला गेलं पण असेल सोपं किंवा त्यांनी बरोबर उत्तर पण काढलं असेल, बऱ्याच जणांनी काढलं असेल, पण काही जणांना लक्षात नसेल आले. त्यामुळे इथं सांगते की हा आयोगाचेच प्रश्न 4ही जे काही ऑप्शन आहेत ते आयोगानेच आतापर्यंत विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांमधूनच घेतलेले. कारण आयोग अशा पद्धतीने आता प्रश्न विचारायला सुरुवात केली की जे मागचे प्रश्न आहेत त्यांचा बऱ्यापैकी बंच बनवायचा. 3-4 गोष्टी उचलायच्या म्हणजे 3-4 विधानं उचलायची, त्यांचा एक बंच बनवायचा आणि एक प्रश्न द्यायचा. अशा पद्धतीने आयोगानेच असे प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणून आपण अशा पद्धतीचा प्रश्न सेट केलाय. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला नाही असं विचारलंय. प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित वाचायचा. इथं काय विचारलंय बरोबर विचारलंय तर मला बरोबर उत्तर काढायचे. आणि नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जर नागपूरचा विचार आला 1857च्या बाबतीत तर नागपूरच्या बाजूला की
सीताबर्डी वगैरे किल्ला आहे बघा, ती बऱ्यापैकी म्हणजे नाही का उठावाची ठिकाणं होती. परंतु झालं असं की जे युवराज होते भोसले घराण्याचे, त्यांना गादीवर बसवायचं होतं आणि 1857च्या बाबतीतल्या म्हणजे उठावामध्ये त्यांनी घ्यायचं का नाही त्याच्यामध्ये त्यांचं असं डिस्कशन चाललं होतं. पण तिथं राणी बाकाबाई म्हटलं की नाही, आपण इंग्रजांना पाठिंबा देऊ, उठाववाल्यांना नाही द्यायचा. तर ही गोष्ट बरोबर आहे, हा आयोगानेच विचारलेला प्रश्न आहे. फक्त मी इथं काय केलं की त्यांनी दिलं होतं की म्हणजे इंग्रजांना पाठिंबा दिला अशा पद्धतीने, आणि मी काय म्हटलं बंडवाल्यांना पाठिंबा दिला नाही. त्याचा अर्थ तोच झाला ना की ब्रिटिशांना पाठिंबा दिला, बंडवाल्यांना दिला नाही म्हणजेच कोणाला दिला, ब्रिटिशांना दिला. म्हणजे यस, एक माझं बरोबर आहे. आता 2 बघा, मुंबई येथून उठावाचं नेतृत्व गुलबार डुबे यांनी केलं. आता आपल्याला माहित असतं वेगवेगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे नेतृत्व केलेलं आहे भारताच्या बाबतीत. बघायला गेलं तर तसं मुंबई प्रांताचा जर विचार केला तर मुंबई प्रांतातून खूप कमी लोकांचा सपोर्ट होता. कशाच्या बाबतीत की 1857च्या उठावामध्ये पाठिंबा म्हणजे कोण भाग घेणार या बाबतीत. जी उच्च शिक्षित होती किंवा जास्त श्रीमंत लोक होती त्या बऱ्यापैकी त्या लोकांनी म्हणजे दादाबाई नौरोजी असतील, कावसजी फ्रामजी असतील किंवा स्वतः आगरकर पण असतील, ही जी लोक होती ना ह्यांनी लिटरली 500 लोकांनी सह्या करून दिल्या की आमचा उठावाला पाठिंबा नाही अशा पद्धतीनं. मग ही जी लोक होती, आता ही गुलबार डुबे असतील किंवा बाकीचे जे काय म्हणजे लष्करामधली लोक होती, म्हणजेच नेटिव्ह इन्फंट्रीमधले 10व्या आणि 11व्या पलटणीतली जी काही लोक होती ह्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. आणि त्यातले सगळ्यात महत्त्वाचे कॅप्टन कोण होते तर गुलबार डुबे होते. तर मुंबई येथून उठावाचं नेतृत्व कोणी केलं तर गुलबार डुबे यांनी केलं. तर 1 पण बरोबर आहे आणि 2 पण बरोबर आहे. आता खाली आपण ऑप्शन बघू तर इथं 1 आणि 1 असणारा ऑप्शन कुठेही नाहीये. वरील तिन्ही पर्याय अयोग्य असं म्हणते. इथं 1 आहे आणि इथं पण 1 नाही. पर्याय पण व्यवस्थित वाचायचे. 1857च्या उठावातील महाराष्ट्रातील पहिला उठाव कोल्हापूर येथील रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. आता हा प्रश्न आपल्याला ऑलरेडी आत्ता कंबाईन मीला विचारून झाला की 1857ला 31 डिसेंबरला एवढ्या वेळेस या पलटणीतून रामजी शिरसाट यांनी म्हणजे खाली आपल्याला ऑप्शन दिले होते आणि सांगितलं होतं की कोल्हापूरमधल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं. व्हायचं असं की जे काही वेगवेगळी वृत्तपत्र होती, मग ती वर्तमान दीपिका असेल किंवा वृत्तसार असेल, ही अशी वृत्तपत्र होती की जे काही उत्तरेमध्ये होणाऱ्या जे काही म्हणजे उठावाची माहिती देत होती. मग या लोकांना असं वाटलं जर उत्तरेमध्ये, मग दक्षिणेतल्या लोकांना असं वाटायला लागलं कारण दक्षिणेचा खूप सारा भाग होता तो उठावापासून अलिप्त होता, तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की आपण पण त्याच्यामध्ये भाग घ्यावं. कारण ही वेगवेगळी जी काही म्हणजे उत्तरे भागेला एवढा वेगवेगळी जी काही वृत्तपत्रे होती ती उत्तर भागातून खूप साऱ्या बातम्या आल्यामुळं ह्या लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या भागामध्ये पण आपण उठाव केले पाहिजे. मग त्यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती कोण होते तर हे रामजी शिरसाट होते. आता त्यांच्यासोबत दुसरी बाकीची पण व्यक्ती होती, पण महत्त्वाचे व्यक्ती कोण होते, रामजी शिरसाट. आयोगाने हा प्रश्न विचारलाय त्यामुळे हे तुम्हाला यायला पाहिजे. जर हे प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत, फक्त ते मी बंचमधून करून टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला आयोगाचा पेपर अशा पद्धतीने टॅकल करता आला पाहिजे. 3 पण ह्याच्यातलं बरोबर आहे. आता इथं काय सांगितलं 1, 2, 3 तिन्ही बरोबर आहे. मग चौथं बघू आता आपण. उठावामध्ये भाग न घेणाऱ्या संस्थांमध्ये होळकर, कपूरशहा, निजाम, राणी बाकाबाई यांचा समावेश होता. म्हणजे उठावामध्ये भाग न घेणारे. आता आपल्याला माहिती आहे की उठावामध्ये भाग वर जर आपल्याला माहिती आहे की नागपूरच्या बाकाबाई म्हणजे राणी बाकाबाई यांनी भाग घेतलेला नाही तर यस हे बरोबर आहे. त्याचसोबत होळकर तटस्थ होते, त्यांनी भाग घेतला नाही, पण त्यांच्या संस्थानातल्या महू आणि इंदोर ह्या 2 जे काही म्हणजे लष्करीमधली लोक होती त्यांनी उठाव केला होता हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे ह्यांचा पण सहभाग नव्हता. हे कपूरशाह असतील, निजाम असतील किंवा हैदराबादचे सालारजंग असतील किंवा त्याचसोबत अजून पतियाळाचे महाराज आहेत, जिंदचे आहेत, ग्वाल्हेरचे आहेत, अशी वेगवेगळी जे काही व्यक्ती आहेत ह्यांनी बऱ्यापैकी उठावामध्ये सहभाग घेतला नाही. सहभाग घेणारे फक्त आपल्याला माहिती आहे म्हणजे मोजकी लोक, 2-3 लोक सोडली, 2-4, 5-7 लोक सोडली संस्थानांच्या बाबतीतली बरं का, तर बऱ्यापैकी लोक अलिप्त राहिली, उठावामध्ये त्यांनी भाग घेतलेला नाहीये. म्हणजे यस IV पण बरोबर आहे. एक गोष्ट सांगते, हे 4 सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे, हे सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे. इथं काय दिलंय बघा, फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहे, तर नाही. ऑप्शन माझा खालचा काय आहे बघा, वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत. यस, हे पण आयोगानेच असे पर्याय बनवलेत, हे मी माझ्या मनाने नाही बनवले, आयोगाने ऑलरेडी असे पर्याय बनवलेत की वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत. बरोबर आहे ना, कारण हे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. इथं कुठं वरीलपैकी सर्व दिसतंय का, 4ही ऑप्शन यामध्ये बरोबर आहेत. मग वरीलपैकी तिन्ही पर्याय अयोग्य आहेत, तर हा चौथा ऑप्शन माझा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 4 बघा. परत एकदा 1857 उठावावर आपल्याला प्रश्न विचारलाय. 1857च्या उठावातील ऍक्च्युली इथं ना प्रिंटिंग मिस्टेक झाले की उठावातील ही कारणे होती ना तर अपयशाची पाहिजे होती. अपयशाची कारणे काय होती म्हणजे उठावाचे
अपयश म्हणजे आपण जे काय 1857चा उठाव केला आणि त्यामध्ये आपल्याला अपयश आलं, त्याच्या मागची कारणं काय होती असा प्रश्न विचारायचा होता. खालचे ऑप्शन वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता तुम्ही तुमच्या पेपरमध्ये ते करेक्ट करून घ्या की 1857च्या उठावातील अपयशाची कारणे काय होती असं व्हायचं. आता एक बघा, एककेंद्री नेतृत्व नव्हते. यस, आपल्याला माहिती आहे की सगळ्या व्यक्तींची वेगवेगळी म्हणजे वेगवेगळे जे काय छोटी छोटी संस्थान असतील, वेगवेगळी पलटणी असतील, ह्यांच्या सगळ्यांचे उद्देश वेगवेगळे होते. कोणाचंच एककेंद्री नेतृत्व नव्हतं किंवा उठावासाठी लिटरली आपल्याला एक चांगला नेता पण मिळत नव्हता. अशा पद्धतीनं हे सगळं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की झाशीची राणी असेल किंवा नानासाहेब असतील, ही लोक बऱ्यापैकी त्यांच्या जो काही भाग आहे तिथंच, कानपूरचा भाग बघितला तर नानासाहेब पेशवे, झाशीचं राणी बघितलं तर नाही का झाशीचा भाग बघितलं तर राणी लक्ष्मीबाई याच लोक होती. आणि त्यामुळं एककेंद्री नेतृत्व नव्हतं. पण त्यापेक्षा ब्रिटिशांचं नेतृत्व हे एकदम एककेंद्री होतं. त्याच्यामुळे हे एक याचं कारण आहे. मग मला एक ह्याच्यामध्ये पाहिजे, इथं एक आहे, इथं एक आहे, हा नाही आहे म्हणजे हा गेला, अशा पद्धतीने उत्तर सोडवायचे. भारतातील थोड्याच भागात मर्यादित उठाव. मगाशीच तुम्हाला सांगितलं की उत्तरकडचा भाग बघितला तर बऱ्यापैकी तिथं उठाव जास्त प्रमाणात झाला. दक्षिणेतला खूप सारा भाग शांत राहिला. स्वतः आपला मुंबई प्रांतातला मुंबई शहर जे होतं म्हणजे आत्ता तेव्हा त्या काळामध्ये ते छोटंच असणार आहे, पण त्यावेळेस पण मुंबईमधल्या कितीतरी उच्च पदस्थ लोक, बॉम्बे असोसिएशन असेल किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल किंवा वेगवेगळी जी काही अशी श्रीमंत लोक होती, उद्योगपती लोक होती, यांनी लिटरली 1857च्या उठावाला अजिबात पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की भारतातील थोड्याच भागात म्हणजेच मर्यादित भागात तो उठाव झाला. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी वगैरे ह्या लोकांचा समावेश होता, मध्यमवर्गीय लोकांचा समावेश होता, पण जी लोक महत्त्वाचे आहेत त्याच लोकांचा समावेश नव्हता. खूप सारी संस्थाने अलिप्त राहिली. ही पण एक गोष्ट बरोबर आहे, म्हणजे दोन पण ह्याच्यातलं बरोबर आहे. दोन नसणारे तो ऑप्शन गेला आणि इथं फक्त एक आहे, त्यामुळे दोन पण बरोबर आहे, म्हणजे हे पण गेलं. ऑटोमॅटिक माझं उत्तर आलं, खाली मला वाचायची गरज नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर तुमचा 1 तासामध्ये पेपर व्यवस्थित कव्हर होतो. आता पुढे बघू आपण. निश्चित योजनेचा अभाव होता. यस, योजनेचा निश्चित अभाव होता. बऱ्याच अशा झाल्या की इंग्रजांकडे वेगवेगळी म्हणजे आता तार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इंग्रजांकडे होत्या, त्यांना लवकर संदेश मिळत होते, त्या पद्धतीनं आपल्या लोकांना त्या गोष्टी होत नव्हत्या. म्हणून निश्चित योजनेचा अभाव. एकदा मंगल पांडेंनी म्हणजे पहिल्यांदा जी काही तारीख आपण निश्चित केली त्यावेळेस ते झालं नाही. त्यानंतर अगोदरच्याच तारखेला झालं, बऱ्याच लोकांना माहीतच नाही झालं, बरेच प्रयत्न आपले फसले गेले. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजेच निश्चित योजनेचा अभाव झाला. त्यासोबत अपुरी व पारंपरिक शस्त्रास्त्र. साहजिक आहे, आपल्याकडे एवढी शस्त्रास्त्रे पण नव्हती व्यवस्थित, म्हणजे अपुरी तर होती, पारंपरिक पण होती आणि त्या मानानं आधुनिक शस्त्रास्त्रे ही ब्रिटिशांकडे होती. त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये सोप्या झाल्या बऱ्याच गोष्टी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत आयोगाने आपल्याला परिणामावर प्रश्न विचारले, परत त्यासोबत कारणावर विचारले, मग ते राजकीय कारण असू, आर्थिक असू, सामाजिक असू, धार्मिक असू, ह्या सगळ्या कारणावर प्रश्न विचारला. पण अपयशाची कारणं काय होती ह्याच्यावर प्रश्न विचारलेला नाहीये, म्हणून मी हा प्रश्न घेतला. तर ह्यातल्या चारही गोष्टी बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व चारही गोष्टींचा समावेश आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता प्रश्न क्रमांक 5 बघू. आता प्रश्न क्रमांक 5, क्रांतिकारक ज्या काय आहेत संघटना. तसं बघायला गेलं तर क्रांतिकारक संघटना का फक्त म्हणजे भारतातल्याच असतील किंवा भारताच्या बाहेरच्या पण आपण घेतलेल्या आहेत किंवा भारतामध्ये पण असणाऱ्या वेगवेगळ्या क्रांतिकारक जी काही लोक आहेत त्यांच्या रिलेटेड गोष्टी असणाऱ्या त्या सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता बघा, आझाद दस्ता, काकोरी कटात फाशी, लाल सेना, आझाद रेडिओ या पद्धतीनं हे आहे. आता ह्यामध्ये पहिल्यांदा असे प्रश्न आले तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला परफेक्ट असणारी जोडी लक्षात घ्यायची की मला यातली कुठली परफेक्ट जोडी माहीत आहे ती पहिल्यांदा लावून घ्यायची. आता बघा, आझाद रेडिओ मला माहिती. आझाद रेडिओ कोणाच्या बाबतीतला आहे तर विठ्ठल झवेरी, चंद्रकांत बाबू झवेरी, विठ्ठल झवेरी, उषा मेहता ही माणसं आपण ऐकलेली. या आझाद रेडिओचं दुसरं नाव काय, काँग्रेस रेडिओ स्टेशन, जे गुप्त रेडिओ स्टेशन चालवलं जायचं. त्यामध्ये वेगवेगळ्या कविता असतील, वंदे मातरम, सारे जहां से अच्छा, हे जे काही वेगवेगळ्या कविता त्या गायल्या जात होत्या. म्हणजे बऱ्यापैकी 1 ते 1.5 वर्षाच्या म्हणजे मला वाटतं 150 नाही 90 का 120 दिवसाच्या कालखंड तेवढा त्याच्यामध्ये चालला आणि नंतर ह्या लोकांना पकडलं गेलं. तर ह्या लोकांचा समावेश होतो. नानक मोटवाणी वगैरे असतील, ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलाय की ते आपल्याला जो काही रेडिओचं जे काही सामान होतं ते कुणी आपल्याला दिलं तर ते नानक मोटवाणी या व्यक्तीने दिलं. आणि या सगळ्यांना सहकार्य करणारे कोण होते तर राम मनोहर लोहिया यांच्या सहकार्यानेच हा आझाद रेडिओ स्टेशन चालू केलं गेलं. तर ह्याच्यामध्ये विठ्ठल झवेरी म्हणजे डचं मला 3 ऑप्शन पाहिजे. 3 ऑप्शन असणार बघा, हा गेला अशा पद्धतीने प्रश्न सोडवता आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लवकर आपण, कारण इथं सगळ्यात महत्त्वाचं ॲक्युरेसी सोबत तुम्हाला वेळेत पण ते
म्हणजे परफेक्ट उत्तर देता आलं पाहिजे. त्यामुळे 2 ऑप्शन गेले, 3 आणि 4 राहिला. आता आपण पुढे बघू की यात माहीत असणारा ऑप्शन बघू. काकोरी कटात फाशी. आता आपल्याला माहिती काकोरी कट 1925 ला झालेला, जे काय लखनौ सहारनपूर जो काय रेल्वे मार्ग होता, त्या रेल्वे मार्गावर काय केलं की डायरेक्ट रेल्वे लुटली गेली. मग त्यामध्ये हे अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, ही वेगवेगळी व्यक्ती, रोशन सिंग वगैरे असेल, चंद्रशेखर आझाद पण होते, पण ते ह्यांना सापडले नाहीत, ते तिथनं पळून गेले. त्याच्यामुळे इथं राहिलं कोण, तर काकोरी कटात फाशी, तर अशफाकुल्ला खान हे व्यक्ती ह्याच्या बाबतीत आहेत. मग बचं 2 असणार ऑप्शन इथं, बचं 2 असणार ऑप्शन इथं. अरे असं का होतंय, एकच मिनिट थांबा. आझाद दस्ता जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की ते भाई कोतवाल यांच्या बाबतीतलं आहे. हे तो ऑप्शन कशा पद्धतीने सेट केलं आपण थोडं बघूया, एकच मिनिट. 4 येते ना, हां बरोबर आहे. काकोरी कटात 2 बरोबर आहे. हे काय 2 मला मी वरचं बघत होते. मग 2 बरोबर. इथं 3 आहे आणि इथं 2 आहे. आता आपण बाकीचं दुसरं बघू की आझाद दस्ता काय, तर भाई कोतवाल यांचं आहे. परत एकदा सांगते, हा PYQ आहे. ऑलरेडी हा प्रश्न राज्यसेवा आता मेन्सला पण येऊन गेलाय. आझाद दस्ता, भाई कोतवाल, हिथं असणारा 4 ऑप्शन. आणि हे काय लाल सेना आहे, ते जनरल आवारी यांची आहे. लाल सेना ही जनरल आवारी यांची आहे. अशा पद्धतीनं ह्याचा ऑप्शन क्रमांक 4 आहे. ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं आन्सर आहे. जे काय आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहे त्या सगळ्या गोष्टी बंचमध्ये तुम्हाला टाकलेल्या आहेत. आता तुम्ही बघा, तुम्ही म्हणता की PYQ आमचे सगळे पाठ आहे, आम्ही 21,000 केलंय, तर आम्हाला सगळे PYQ येतात. इथं येतंय का, लक्षात येते का तुमच्या पेपर सोडवताना? नाही येतंय. त्यामुळं पहिली गोष्ट लक्षात घ्या, एका ठराविक टायमापर्यंतच तुम्ही जे काय वेगवेगळे प्रश्न आहेत ते वाचायचे. त्याच्यानंतर तुम्ही आयोगाचे पेपर प्रिंट करून तेच परत सोडवायचे. त्याचा खूप फायदा होतो. आयोगाच्या म्हणजे जे काही पेपर असते त्याच्यात ती म्हणजे फॉन्टची सवय होते, तुमचा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याचसोबत तुमची भीती कमी होते पेपरच्या वेळेस, कारण तुम्ही तो रोज डोळ्याखालून तो पेपर घातलेला असतो. त्यामुळे बऱ्यापैकी PYQ सोडवताना हे वेगवेगळे असे टॉपिक वाईज नाही करायचे, तर डायरेक्ट जेवढे करता येतील तेवढे करायचे. आता कारण जर तुम्ही 1-2 वर्ष अभ्यास करून झाला असेल तर ते करायला हरकत नाही. नवीन जर असाल तर इट्स ओके, पहिल्यांदा तुम्ही ते टॉपिक वाईज केलं तर हरकत नाही. आता प्रश्न क्रमांक 6 बघा. हा प्रश्न आपण दादाबाई नौरोजी यांच्याविषयी विचारलेला आहे. आणि हा पण परत एकदा, ह्यातले पण मी बऱ्याचपैकी आयोगाचेच बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडच्या, म्हणजे आयोगाने आतापर्यंत दादाबाई नौरोजी यांच्यावर विचारलेले जे काही प्रश्न आहे त्यातनंच बंच करून बनवलेला आहे. पुढील वाक्यात कोणत्या व्यक्तीचे वर्णन दिलेले आहे हे बघा. तर ते एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय प्रोफेसर होते. यस, एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते पहिले भारतीय प्रोफेसर होते. त्यांनी व्यापारी संस्थेच्या लंडनमधील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. त्याचसोबत लिबरल पक्षाचे सदस्य म्हणून ते ब्रिटिश राजकारणात सक्रिय होते. त्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं. हे असणारे व्यक्ती कोण आहे, तर हे दादाबाई नौरोजी. आता तुम्ही जर बघायला गेलं की संसदेमध्ये पहिल्यांदा भारतीय व्यक्ती आवाज उठवणारा किंवा तिथं स्पीच देणारा कोणी व्यक्ती असेल तर ते कोण आहे, तर ते दादाबाई नौरोजी आहेत. आपल्याला माहिती आहे त्यांच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी आपण वाचलेल्या, त्यांच्यावर प्रश्न पण वारंवार येतात. त्यामुळे हे जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत, पुढच्या पेपरमध्ये मी अजून 2-4 लोकांच्या बाबतीत टाकले, यावेळेस टिळकांच्या बाबतीत टाकले, पुढच्या वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींच्या बाबतीत अजून प्रश्न टाकू. पण आता हे दादाबाई नौरोजीच्या बाबतीत आता आपल्याला माहिती आहे की 1866ला ईस्ट इंडिया असोसिएशन लंडनला त्याची शाखा होती, ती पण दादाबाई नौरोजी यांनी म्हणजे सुरू केलेली आहे. तर त्यांच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, तर ह्या तिघांचे परत त्याच्यामध्ये मदत करणारे ते आहेत. आणि त्याचसोबत दुसरी गोष्ट जी काही बॉम्बे असोसिएशन आहे 1852ची, त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोठा वाटा, म्हणजे ती नानांनी जरी सुरू केली असेल तरी पण त्याच्यामध्ये नौरोजी आणि भाऊदाजी लाड या 2 व्यक्तींचा म्हणजे जास्त करून सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यांच्या बाबतीतलं दादाबाई नौरोजींची त्यांची बुक्स असतील, आर्थिक वहनाचा सिद्धांत त्यांनी कशा पद्धतीने मांडलाय, तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी बघून ठेवा. आणि या बाजूला त्यांच्या ह्या प्रश्नाच्या बाजूलाच लिहून ठेवायचं, जेणेकरून तो टॉपिक आपला पूर्ण होतो आणि आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. हा टॉपिक माझा पूर्ण झाला, हे मला माहीत झालं. आणि अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. तर हे आयोगाचे आतापर्यंत दादाबाई नौरोजीवर विचारलेले प्रश्नातून अजून काय गोष्टी असतील तर त्या बाजूला तुम्ही लिहून ठेवा. आता बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा. आता आपण प्रश्न क्रमांक 7 हा आदिवासी उठाव, म्हणजे 1857च्या अगोदर जे काही उठाव झाले, मग ती शेतकरी उठाव असतील, आदिवासी उठाव असतील, त्यामध्ये आपण आदिवासी उठावांच्या बाबतीत, आणि 3 आदिवासी आहेत, रामोशी असतील, कोळी असतील आणि दुसरी गोष्ट भिल्ल असतील, या तिन्ही
जी काही लोक आहेत त्या तिघांच्या बाबतीतला आपण ह्या प्रश्नामध्ये घेतलेला आहे. आयोग पण अशाच पद्धतीने करते की तुम्हाला फक्त एकच उठाव विषय नाही देणार प्रश्न, तर 2-3 उठावातले म्हणजे 2-3 उठाव एकत्र प्रश्न करून देणार. मग अशा पद्धतीने प्रश्न आला की पहिल्यांदा आपल्याला वाटतं अरे मला हे जमेल का, येईल का, तर नाही, येऊ शकते. आयोगानेच विचारलेले प्रश्न आहेत, फक्त मी त्याच्यामध्ये थोडंसं नवीन ॲड केलेलं आहे गोष्टी. बऱ्यापैकी 1-2 प्रश्न सोडले, 1-2 प्रश्न म्हणजे असे पर्याय सोडले, तर ह्या 2 ह्याच्यामध्ये मी फक्त नवीन टाकलेलं आहे. हे 2 पर्याय आयोगानेच विचारलेले आहेत ऑलरेडी, लक्षात घ्या. 1825 साली उमाजी नाईकांनी भुजाजी, येसाजी, अमृता या सहकाऱ्यांच्या मदतीने विंग गावात पहिला दरोडा टाकला. तर यस की आपल्याला विचारलं हे, आपल्याला वाटतं मला कंबाईनला धामारी गावात पहिल्यांदा नाही का त्यांनी काय धामारी असं काहीतरी होतं आणि तो आपल्याला प्रश्न विचारला होता. आणि मी इथं काय विचारलंय की विंग गावात, मला वाटतं ते धामारी गावाचं जे आहे ना ते वासुदेव बळवंत फडकेंच्या बाबतीतलं आहे, आय थिंक सो. तर तसा प्रश्न विचारला म्हणून मी उमाजी नाईकांच्या बाबतीतला हा प्रश्न विचारला की हा पहिला दरोडा कुठं टाकला, तर विंग गावात. तर हा पहिल्यांदा दरोडा कोणाच्या मती, तर हे त्यांचे भाऊच होते, भुसाजी, येसाजी आणि अमृता ह्या तिघांच्या मदतीने. यस, हे बरोबर आहे. 1824 ते 28 या कालखंडात मुंबई नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये रामजी भांगडिया यांनी पहिल्यांदा उठाव केला. आता बघा आपल्याला माहिती आहे की कोळ्यांनी, आता हे कोळ्यांच्या बाबतीतलं आहे, कोळ्यांनी एकदा सोडून एकदा नाही उठाव केला, 3 वेळा उठाव केला. पण 3ही वेळा तो वेगवेगळ्या ब्रिटिश नेतृत्व जे करणारे जे काही इंग्रज अधिकारी होते तो मोडून काढला. तर यामध्ये पहिल्यांदा उठाव 24 ते 28 मध्ये रामजी भांगडिया हे पोलिसात होते आणि त्यांनी ती नोकरी सोडून त्यांनी त्या उठावामध्ये सहभागी झाले होते. परंतु ह्याच्यामध्ये पण ते म्हणजे यांना पण इंग्रजांनी म्हणजे इंग्रजांचे जे काही नेतृत्व करणारी व्यक्ती होते त्यांनी पण हा उठाव मोडून काढला. तर हा कोळ्यांच्या उठावाच्या बाबतीतला प्रश्न आहे. बी पण माझा बरोबर आहे. मग आता इथं असणारे ऑप्शन बघू बघा, ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, BCD गेलं. 1820 या काळात शेख ढुल्ला या भिल्ल नेत्यास कॅप्टन डुसार्डने पकडून फाशी दिली. यस, ही पण गोष्ट बरोबर आहे. आयोगाने पण विचारले बघा. तर त्या आयोगाने 1825च्या बाबतीतली पण एक कुठली तरी गोष्ट होती, ती पण हिरा नावाचा जो काही भिल्ल होता त्याला पकडून फाशी देण्यात आली, हा प्रश्न विचारलाय. म्हणून त्याच बेसवर मी हा शेख ढुल्लांचा प्रश्न विचारला तुम्हाला की 1820 या काळात शेख ढुल्ला या भिल्ल नेत्यास कॅप्टन डुसार्डने पकडून फाशी दिली. यस, हे पण बरोबर आहे. म्हणजे ए, बी, सी तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. हा गेला वरीलपैकी सर्व आणि ABC उरलं. आता आपण डी बघू. रामोशी व कोळ्यांचा उठाव दडपण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅन्किटॉश यांची नियुक्ती करण्यात आली. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आता आपण मागचे पण बरेच उठाव बघितले, इंग्रजांचे नेतृत्व कोणी केलं, भारताचं नेतृत्व कोण केलं, हे वेगवेगळे अधिकारी आहेत. म्हणजे इंग्रजांचे वेगवेगळे नेतृत्व करणारे अधिकारी आहेत आणि भारतीयाच्या बाबतीतले पण आहेत. तर इथं रामोशींचा जर उठाव बघितला तर ते कॅप्टन अलेक्झांडर आहेत आणि कोळ्यांचा उठाव बघितला तर कॅप्टन मॅन्किटॉश हे आहेत. म्हणून इथं दोन्ही पण ह्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णतः तिन्ही जे काही वेगवेगळे आदिवासी उठाव आहेत या बाबतीत माहीत व्हावं म्हणून हे प्रश्न टाकलेले आहे. डी पण बरोबर आहे. तर आता बघा अशा पद्धतीने प्रश्न येतात. तुम्ही ज्या पद्धतीनं वाचता ते वाचणं वेगळं आणि प्रश्न अशा पद्धतीने फॉर्म होतात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं की ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं, भारतातल्या व्यक्तीचं म्हणजे वेगवेगळी जी काही आदिवासी जमात होते त्यांच्यातून कोणी नेतृत्व केलं, ही लोक तुम्ही लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. त्यामुळं ह्याचं वरीलपैकी सर्व ह्या चारही ह्याचं ऑप्शन, चारही ह्याचे पर्याय जे आहेत का ते बरोबर आहेत. चारही गोष्टी बरोबर आहेत. म्हणजे एका प्रश्नामध्ये इथं परत एकदा प्रश्नांचं ॲप्लिकेशन आलं. हे प्रश्न अशा पद्धतीने दाखवण्याचं कारण असं आहे की ही अशा पद्धतीने जे काही आहेत ना प्रश्न आपले फॉर्म होत असतात. आयोग पण अशाच पद्धतीने प्रश्न टाकते. तुम्ही आयोगाचे पेपर उघडून जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल की अरे अशाच पद्धतीने पेपर टाकलेत, ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलाय. तुम्ही म्हणता आम्ही PYQ पाठ केले आहेत, आमचे PYQ पाठ आहेत, मग आज तुम्हाला अशाच पद्धतीने टाकल्यावर तुमचे प्रश्न का चुकलेत हे तुम्ही स्वतः त्याचं ॲनालिसिस करा. हे करण्यासाठीच अशा पद्धतीनं आयोगाचं पूर्णतः स्ट्रक्चर कॉपी केलंय, जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, आपल्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने लागलं पाहिजे. ह्याला म्हणतात प्रॉपर PYQचं ॲनालिसिस. PYQचं ॲनालिसिस करणं म्हणजे नुसतं वाचणं नव्हे, तर प्रश्न कशा पद्धतीनं फेम झालाय, तो ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे का नुसता असाच इन्फॉर्मेशन बेस्ड प्रश्न आहे. कारण फक्त इन्फॉर्मेशन बेस्ड प्रश्न नसतात, लक्षात घ्या. कारण ती बऱ्यापैकी 30 ते 40 प्रश्न असतात, बाकीचे 60 प्रश्न आपल्याला ॲप्लिकेशन बेस असतात. आपण केलेल्या अभ्यासातून आपल्याला उत्तरं काढावी लागतात. पुढं अशी खूप प्रश्न आहेत जे तुम्हाला मी दाखवू शकते. प्रश्न क्रमांक 8 बघा.
प्रश्न क्रमांक 8 काय, 1879 ला डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट संमत करण्यात आला, त्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश होता. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला दख्खनच्या दंग्यावर बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी प्रश्न येतो, बरोबर आहे. म्हणजे मागच्या 5 ते 6 वर्षात बघितलं तर 3 ते 4 वेळा आपल्याला दख्खनच्या दंग्यावर प्रश्न आला. ह्याच्या अगोदर आपल्याला विचारलं डेक्कन ॲग्रिकल्चर ॲक्ट कसा आहे, काय त्याच्या बाबतीत, पहिल्यांदा कुठं सगळ्यात सुपे, पुण्यातला सुपे गाव आहे तिथं झाला, किंवा लास्ट मुधाळीला झाला, ठिणगी कुठं, या बाबतीतला आपले बरेच प्रश्न आतापर्यंत विचारले गेले. परंतु डेक्कन ॲग्रिकल्चरमध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी करण्यात आल्या हा प्रश्न आपल्याला विचारलेला नाहीये, म्हणून हा प्रश्न मी टाकला, जेणेकरून आपल्याला ही पण एक बाजू म्हणजे डेक्कन ॲग्रिकल्चरमध्ये असणाऱ्या तरतुदी पण आपल्याला माहीत होऊन जाईल. पहिली गोष्ट, तगाईची सोय केली. आता तगाई म्हणजे काय, जे काही लघु कर्ज असतात, आपण अल्पकालीन कर्ज म्हणतो ज्याला, त्याला तगाई असं म्हटलं जातं. मग तगाईची सोय करण्यात आली. आता ही गोष्ट पुढं हा जो काय ऍक्ट होता तो त्याची अंमलबजावणी झाली का नाही हा मुद्दा नाहीये ह्याच्यामध्ये, पण त्याच्या तरतुदी ह्या होत्या त्या आपण इथं सांगतोय. शेतकरी बँका सुरू कराव्यात, यस, ही तरतूद होती त्याच्यामध्ये की शेतकरी बँका सुरू कराव्यात. सावकाराकडे जमिनी सहजासहजी हस्तांतर होणार नाहीत. आपल्याला माहिती आहे की जी काय रयतवारी पद्धत होती त्या रयतवारी पद्धतीमध्ये असं व्हायला लागलं की जरी म्हणजे आपल्याला वरून दिसताना जरी दिसत असेल की शेतकरी त्याचा आहे ना की मालक आहे, पण तशा पद्धतीने होत नव्हतं. दिवसेंदिवस शेतकरी हा गरीब होत होता आणि तो तिथं म्हणजे जरी आपल्याला असं वाटत असेल की रयतवारीमध्ये काय होतं की सरकार आणि शेतकरी यांचा संबंध होता, पण त्याच्यामध्ये शेतसारा खूप जास्त प्रमाणात होता. म्हणजे तुमच्याकडे किती पाऊस किती पडला का नाही पडला का तरी सुद्धा तुम्हाला ते शेतसारा द्यावाच लागायचा. म्हणजे कायमधारा पद्धत डेंजर होतीच. त्याच्यानंतर रयतवारी थोडी चांगली असेल म्हटलं तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम यायला लागले, म्हणूनच हस्तांतरित व्हायला लागली सावकारांकडे जरी नाही म्हटलं तरी. त्यामुळं ही गोष्ट त्याच्यामध्ये तरतूद महत्वाची होती. डेक्कन रॉयड्स जो काय डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट जो केला झाला, म्हणजे त्यासाठी डेक्कन रॉयड्स कमिशन बसवलं गेलं आणि त्यानंतर हे ॲक्ट बनवला गेला. तर त्यामध्ये सावकाराकडे जमिनी सहजासहजी हस्तांतर होणार नाही. आणि ही पण गोष्ट बरोबर आहे. आता ड आपण वाचू. एखाद्या शेतकऱ्याला कर्ज फेडता न आल्यास अटक करून तुरुंगात टाकता येत असे, अजिबात नाही, हे चुकीचं आहे. एखाद्या शेतकऱ्याला जर कर्ज फेडता येत नसेल तर त्याला तुरुंगात टाकण्याचा अधिकार नव्हता. लक्षात घ्या, मी मुद्दाम हा प्रश्न असा टाकला जेणेकरून तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचताय का नाही हे बघायचं होतं. तर प्रत्येक जागी काही वरीलपैकी सर्व असं नसणार आहे. प्रश्न ज्याला व्यवस्थित वाचता आलं त्याला योग्य उत्तर देता आलं. लक्षात घ्या. तर टाकता येत असे नाही तर नसे, तुरुंगात शेतकऱ्याला टाकता येत नव्हतं. त्याला परत त्याच्यानंतर समजा त्यांनी कर्ज नाही फेडलं तरी त्याला थोडं थोडं करून म्हणजे हप्त्याने पैसे द्या किंवा त्यासोबत त्याला थोडंसं काय म्हणतात वेळ द्या, म्हणजे थोडा काळ जाऊ द्या किंवा वेळ वाढवून द्या, अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या. तुरुंगात शेतकऱ्याला टाकता येत नव्हतं, अशी तरतूद ह्यामध्ये नव्हती. त्यामुळे आता इथं बघा ऑप्शन अ ब क वरीलपैकी सर्व आणि ब क ड अशा पद्धतीने आहे. तर अ ब क ह्याच्यामधलं हे बरोबर आहे, ड ह्याच्यामधलं चुकीचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ड का चुकीचं आहे, तर तुरुंगात टाकतात येत नसेल त्याच बाबतीत त्यांना वेळ वाढवून दिला जात होता किंवा हप्त्याने पैसे भरा, कमी म्हणजे नाही का कालावधी वाढवून दिला जात होता जेणेकरून त्यांना तिथं वेळ मिळावा म्हणून. परंतु तुरुंगात टाकता येत नसे अशा पद्धतीची तरतूद या डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्टमध्ये नव्हती. आता बघा प्रश्न क्रमांक 9 घ्या. जी काही गुप्त संघटना आहे आपल्याला बऱ्यापैकी आता मागच्या 19 पासून 24 जर विचार केला, 7 वर्षाचा विचार केला तर बऱ्यापैकी गुप्त संघटनेवर 1-2 वेळा प्रश्न येऊन गेला, म्हणून हा पण प्रश्न घेतलाय. आता आर्य बांधव समाज जे आहे त्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आर्य बांधव समाज ह्याच्यामध्ये असणारे श्रीधरपंत परांजपे आणि जे अभ्यंकर ही व्यक्ती होते. परत एकदा गोष्टी इथं सांगते, जर तुम्हाला शिवाजी क्लब असेल, अभिनव भारत असेल, चाफेकर क्लब असतील, ह्यामध्ये असणारी जर व्यक्ती माहीत असेल तर पहिल्यांदा त्यांची जोडी लावून घ्या. डायरेक्ट ही गोष्ट माहीत नसेल तर थोडी तो थांबवा. का? कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय योग्य उत्तर काढायचं. कशा पद्धतीने काढताय त्यापेक्षा योग्य उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग पहिल्यांदा समजा तुम्हाला चाफेकर क्लबच्या बाबतीत महादेव रानडे आणि चाफेकर बंधू माहीत असेल तर पहिली ती जोडी लावून घ्यायची. मग ड ची एक जोडी असणार आहे, मग ड ची एक जोडी असणार आहे, हा ऑप्शन जातोय, त्यासोबत हा ऑप्शन जातोय. मग उरतो माझा 1 आणि 3. मग त्यानंतर मी अभिनव भारत बघेल की आपल्याला माहिती आहे अभिनव भारतच्या सोबत जोडलेले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती कोण आहेत, तर अनंत लक्ष्मण कानडे ज्यांनी जॅक्सनचा खून केला की बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, अशी जेव्हा शिक्षा झाली असं त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी अनंत लक्ष्मण कानडे यांनी कॅप्टन जे काही जॅक्सन होते न्यायाधीश त्यांना गोळी मारून त्यांची हत्या केली. तर अभिनव भारतच्या बाबतीत
4 आहे, म्हणजे क चं मला 4 हवं ह्याच्यामध्ये. मग क चा 4 असणारा एकच ऑप्शन आहे बघा. तुम्हाला माहीत असणाऱ्या म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही प्रश्न सोडवले आयोगाच्या तुम्हाला माहीत असणाऱ्या प्रश्नावरून सुद्धा जरी तुम्हाला शिवाजी क्लब विषय माहीत नसेल, आर्य बांधव समाज माहीत नसेल, तरी तुम्हाला उत्तर काढता आलं. लक्षात आलं? मग अभिनव भारत असेल, चाफेकर क्लब असेल, या 2 ऑप्शनवरून तुम्हाला उत्तर काढता आलं. आन्सर इज 3. 3 नंबरचं आन्सर याचं आहे. कधी कधी असं होतं बघा, आता 2 ऑप्शन तुम्हाला माहीत नाही. आयोगाच्या बाबतीत पण तुम्हाला खूप वेळा असं होतं की 2 ऑप्शन माहीत असतात, 2 ऑप्शन तुम्हाला माहीत नसतात, त्यावरून सुद्धा तुम्हाला आन्सर काढता येतं. इथं पण त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने आन्सर काढायचं. आपल्याला आन्सर योग्य काढायचं. 4ही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाहीये. इथून पुढे या 4ही गोष्टी तुम्ही पाठ करून घ्या. शिवाजी क्लबच्या बाबतीत के.डी. कुलकर्णी किंवा हनुमंतराव कुलकर्णी हे व्यक्ती महत्त्वाचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 10 बघा. आपल्याला कामगार चळवळीची प्रत्येक वर्ष आपल्याला कामगार चळवळीवर प्रश्न विचारलेला लक्षात घ्या. आणि कामगार चळवळीच्या बाबतीतले सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण असेल तर आपल्याला माहिती आहे नारायण मेघाजी NM लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे ही व्यक्ती आहे. तर त्यांच्या बाबतीतलं की दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचा प्रश्न कोणी मांडलं तर ते नारायण मेघाजी. म्हणजे अचं 1 आहे ऑप्शन. तर अचं 1 असताना ऑप्शन पहिल्यांदाच म्हणजे पहिलं फक्त ते 1 जरी ऑप्शन माहीत असला तर पहिले 2 पर्याय तुमचे कटतात. त्यानंतर ॲक्च्युली तर BP वाडिया पाहिजे, VP वाडिया झाले. तर BP वाडिया यांचं कुठलं आहे तर मद्रास लेबर युनियन संघटनेची स्थापना. हे इतक्या वेळा आयोगाने विचारले की तुम्हाला हे बघता क्षणी आलं पाहिजे. मग ब चा 3 असणारा ऑप्शन बघा. परत एकदा 3 आणि 3 इथं आहे. पुढं लाला लजपत राय. आत्ताच आपल्याला प्रश्न येऊन गेलाय कंबाईन C ला की आयटकचे पहिले अध्यक्ष. आयटकची जी काही स्थापना झाली 31 जुलै 1920 ला, तर आयटकची म्हणजे अखिल भारतीय स्तरावर पहिल्यांदा कुठली संघटना असेल तर ही आयटक होती पहिल्यांदा. त्याच्यामध्ये बाकीची बरीच म्हणजे ह्याचे स्वागताध्यक्ष जोसेफ बॅपिस्ट असतील, सचिव चिमनलाल असतील किंवा त्यामध्ये सहभागी असणारे आपले नेहरू असतील, मोतीलाल नेहरू वगैरे ही लोक, जिना असतील, ही सगळ्या लोकांचा समावेश या आयटकमध्ये होता. आणि लाला लजपत राय जे पहिले अध्यक्ष होते. त्यासोबत वेगवेगळे म्हणजे त्याचे 3ऱ्या आणि 4थ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते CR दास असते, चित्तरंजन दास असे व्यक्ती होते. मग क चा 4 ऑप्शन पाहिजे मला. क चा 4 असणारा एक ऑप्शन आहे. आता एक गोष्ट इथं हा तुम्हाला प्रश्न पूर्णतः माहीत होता कारण हा आयोगाचाच प्रश्न आहे. फक्त मी 2-3 इकडचं तिकडे घेऊन ह्याला बंच करून तुम्हाला टाकलेला आहे. तरी तुम्हाला प्रश्न सोडवायला वेळ लागला का? कारण तुमचं परफेक्ट नव्हतं. परफेक्शन जर असतं तर तुम्ही ते कमी वेळामध्ये हा प्रश्न सोडवला असता. हा प्रश्न टाकण्याचं कारण असं आहे कारण आयोग परत एकदा हा प्रश्न रिपीट करणार आहे आणि परत एकदा तुमचा वेळ जाणार आहे. तुमचा वेळ कमी व्हावा, तुम्हाला वेळ कमी करता यावा. कारण ऑलरेडी जर आयोगाचे PYQ तुम्हाला माहीत असतील, जर PYQ माहीत आहे तर ते तुम्हाला फास्ट रीतीनं ॲक्युरसीनं योग्य उत्तर काढून कमी वेळेत उत्तर देता आलं पाहिजे. आणि कमी वेळेत उत्तर देण्यासाठी या प्रश्नांची वारंवार तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. असे प्रश्न येणार म्हणजे तुम्हाला 1-2 जागी असं केलं की तुम्हाला तिथं थांबावं लागलं, वेळ लागला. मग ह्या गोष्टी जर फास्ट माहीत असतात तर तुम्ही लवकर उत्तर देऊन पुढे गेला असता. वेळ वाचवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार तुम्ही व्यवस्थित वाचले पाहिजे आणि परफेक्ट की ह्याच्या बाबतीत हेच आहे, दुसरं असूच शकत नाही, एवढं परफेक्शन या प्रश्नांच्या बाबतीत तुमचं पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 11 बघा की भारतीय राष्ट्रीय अधिवेशनाची खालीलपैकी कोणती अधिवेशनं कोलकाता येथे आयोजित करण्यात आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला गेल्या मुंबईला झालेली जी काही अधिवेशनं होती त्याच्या बाबतीत विचारलं होतं की मुंबईला आतापर्यंत किती अधिवेशनं झाली. 5-6 जी काही झाली होती आणि ह्याच्यामध्ये पण तशी 10 अधिवेशनं झालेली आहेत एकूण. पण आपण इथं घेताना फक्त 6च अधिवेशनं घेतलेले आहेत. एकूण कोलकाताला 10, मद्रासच्या बाबतीत 7 आणि जर मुंबईच्या बाबतीत बघितलं तर 6 अशा पद्धतीनं अधिवेशनं झालेली आहेत. इथं आपण त्यातली 10तली 6 घेतलेले आहेत. तर दुसरं अधिवेशन जे आहे ते 1886 ला ते कोलकाताला झाले. 12वे 1896 ला, 22वे 1906 ला आणि 27वे 1911 ला, 17वे ॲक्च्युली तर 27 नाहीये ते 26वे तर 26वे 1911 आणि 6वे जे आहे ते 1890 या पद्धतीने 6ही अधिवेशन कोलकाता या ठिकाणी झाले. लक्षात घ्या, हे 6ही अधिवेशन कोलकाता या ठिकाणी झाले. ह्याच्या पुढचे 4 जे अधिवेशन आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्यातला 1920 जो आहे ते 2 जागी झाले. एक नागपूरला झालं आणि त्याचे लाला लजपत राय होते आणि जे काय एक कोलकाताला झालं. मला वाटतं नागपूरचे होते ते अंबिकाचरण मुजुमदार होते आणि जे कलकत्ताला होतं त्याचं अध्यक्ष होते ते लाला लजपत राय होते. तर अशा पद्धतीने जे काही विशेष अधिवेशन आहेत जे 2 जागे एक नागपूरला पण झाले आणि कलकत्ताला पण झाले, अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने हे वेगवेगळे अधिवेशनं झालेले आहेत. तर हे 6ही अधिवेशनं हे कोलकाताच्या बाबतीत आहे, लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, रिपीट नाही होणार आहे कारण गेल्या वेळेस मुंबई विचारलंय, मुंबई विचारून झालं. आता मद्रासचं, आता आपण इथं कलकत्ता विचारलंय, मद्रास पण विचारू शकतात. म्हणून आपण अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले कारण आयोगाचेच अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत म्हणून. तर हे 4ही ह्यातल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. A, B, C, D, E, F या पद्धतीने
चारही बरोबर आहेत, चारही या गोष्टी आहेत. तर या बाबतीत ह्या अधिवेशनामध्ये बऱ्यापैकी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या असतील, त्यांचे वेगवेगळे अध्यक्ष असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवा. लक्षात घ्या की नेमकं वाचायचं काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. आता बघा, प्रश्न क्रमांक 12 जोड्या लावा असं विचारलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे ह्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या मी राज्यसेवा मेन्सच्या पेपरमधल्या घेतल्या आणि ह्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या स्वदेशी चळवळीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी जे काही कामं केले त्यांच्या बाबतीतले घेतले. अशा पद्धतीने मी बंचमध्ये प्रश्न घेतले, जेणेकरून तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टीला टच, म्हणजे सगळ्या अभ्यासक्रमाला टच देता येईल अशा पद्धतीने आपण प्रश्न सेट केलेले आहेत. मग हे दोन जे प्रश्न आहेत ना, ते कारण मी बघते की रास रुईकर यांच्यावर बऱ्यापैकी प्रश्न परत परत यायला लागलाय. राज्यसेवाला पण आत्ता मेन्सला जस्ट आत्ता आलाय रुईकरांवर प्रश्न. कारण जी काय आपली आयटक आहे ना, तशी सेम नागरी तत्वावर, म्हणजे नागपूरला पण तशी ट्रेड युनियन सुरू केली आणि त्या ट्रेड युनियनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती हे रास रुईकर असे होते, म्हणून त्यांच्यावर प्रश्न येतो. म्हणून तो प्रश्न मी परत एकदा, कारण त्याच्यावर परत एकदा PYQ रिपीट होऊ शकतो, म्हणून हा प्रश्न घेतलाय. आता मगनलाल बागडी जर बघितलं तर हिंदुस्थान रेड आर्मीमध्ये मगनलाल बागडी यांचा समावेश होतो. हे रास रुईकर फॉरवर्ड ब्लॉक झालं इथं, हे फॉरवर्ड ब्लॉक आहे. फॉरवर्ड ब्लॉक हे रास रुईकर. आत्ताच मी सांगितलं की जसं की अखिल भारतीय स्तरावर जर बघायला गेलं, अखिल भारतीय स्तरावर तर आयटकची स्थापना झाली, त्या असं पद्धतीनं की नागपूरमध्ये जी काही म्हणजे स्थानिक ठिकाणी जी काही ट्रेड युनियनची स्थापना केली, त्यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती कोण होते, तर हे रास रुईकर हे होते. त्यासोबत VV गिरी. आता प्रश्न आला की रास रुईकर आणि हे कुठले व्यक्ती होते जे राष्ट्रपती पदासाठी त्यांचं झालं, तर ते VV गिरी होते. अशा पद्धतीने प्रश्न येत आहेत. म्हणजे कामगार चळवळीच्या बाबतीत तुम्ही थोडंसं अजून खोलमध्ये जाणं गरजेचं आहे. कारण जसे अखिल स्तरावरचे जे काही कामगार चळवळीच्या बाबतीत कामं झाली, तशीच सेम नागपूरच्या बाबतीत असतील, मुंबईच्या बाबतीत असतील, कारण तिथं कापड गिरण्यांचं प्रमाण जास्त होतं. तिथं नागपूरचा विदर्भाचा भाग बघितला तर उत्पादनाच्या बाबतीत असेल, आणि जर व्यापाराचा भाग बघितला तर ते मुंबईच्या बाबतीत असेल. तर या सगळ्या किंवा कापड गिरण्यांचं प्रमाण कुठं होतं, तर ते मुंबईच्या बाबतीत होतं. तर अशा पद्धतीनं गिरणी कामगार असतील किंवा कामगार चळवळीच्या बाबतीत असतील, साम्यवादी चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, ह्या वेगवेगळ्या पार्टीवर बऱ्यापैकी कम्युनिस्टवर एवढे प्रश्न येत नाहीत, पण आपण 1-2 टाकलेले आहेत, जेणेकरून आपल्याला जरी एखादा प्रश्न आला तरी पण आपला चुकता कामा नये म्हणून. परंतु कामगार चळवळीवर आपल्याला प्रश्न येत आहेत. कामगार चळवळीचा आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत आयोगाचे, ते व्यवस्थित वाचून घ्या, त्यातनंच प्रश्न बऱ्यापैकी नवीन फॉर्म होतोय. आता बघा, अश्विनी कुमार दत्त आणि आचार्य प्रफुल्लचंद्र रे असे हे दोन व्यक्ती आहे. मग हे स्वदेश बांधव समिती आणि बेंगॉल केमिकल फॅक्टरी, मगनलाल बागडीचं फॉरवर्ड ब्लॉक, म्हणजे 4 ऑप्शन आहे बघायचं. रास रुईकर यांचं हिंदुस्थान रेड आर्मी आहे आणि अश्विनी कुमार दत्त हे यांचं येतं बेंगॉल केमिकल फॅक्टरी आणि आचार्य प्रफुल्लचंद्र रे स्वदेश बांधव समिती. एक गोष्ट सांगते, अश्विनी कुमार दत्त आणि आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचं स्वदेशी चळवळ जी होती, म्हणजे 1905 साली जेव्हा बंगालच्या फाळणी घोषित झाली, तेव्हा बंगालमध्ये वंगभंग चळवळ होती. म्हणजे ज्या चळवळीला आपण स्वदेशी म्हणायचो, म्हणजे तिथं वंगभंग चळवळीचंच दुसरं नाव स्वदेशी चळवळ आहे आणि स्वदेशीचंच वंगभंग. मग जी वंगभंग चळवळ होती किंवा स्वदेशी चळवळ होती, त्याच्या बेसवर ह्या दोघांनी, अश्विनी कुमार दत्त आणि आचार्य प्रफुल्लचंद्र या दोघांनी ही बेंगॉल केमिकल फॅक्टरी आणि स्वदेश बांधव समिती ह्या दोन्हीची स्थापना केलेली आहे, ही लक्षात घ्या. म्हणून आपण ही स्वदेशी चळवळीच्या बाबतीतले घेतले, कारण स्वदेशी चळवळीचे प्रश्न येऊ शकतात. आत्ता मला वाटतं लोकहितवादीवर तो प्रश्न, लोकहितवादी नाही, आपले गणेश वासुदेव जोशीवर प्रश्न येऊन गेला. तो PYQ वर का पहिल्यांदा तो प्रश्न येऊन गेलेला आहे त्यांच्या बाबतीतला, तरी पण नंतर तो आला, म्हणून आपण अशा पद्धतीचे प्रश्न घेतोय. परत एकदा आपण स्वदेशी चळवळीवर प्रश्न घेतलाय. पुढीलपैकी कोणत्या चळवळी दरम्यान लोकमान्य टिळकांनी मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोतरे पुरवावीत अशी विनंती केली. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपल्याला ह्याबद्दल ऑप्शन कट करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने कट केलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता बघा, पुढीलपैकी कोणत्या चळवळी दरम्यान लोकमान्य टिळकांनी, जर लोकमान्य टिळक या चळवळीमध्ये काम करत असतील तर साहजिक आहे ते त्या चळवळीच्या वेळेस ते कुठल्या चळवळीमध्ये ते अवेलेबल असू शकतात हे आपण बघायला पाहिजे. यापैकी नाही तर असणारच नाही, म्हणजे हा ऑप्शन पहिल्यांदा गेला. असहकार चळवळीचं ज्या दिवशीच म्हणजे सुरुवातच झाली असहकार चळवळीची, आपल्याला माहिती तो प्रश्न पण येऊन गेला आपल्याला 20ला का 21ला, की ज्या दिवशी सुरुवात केली गांधींनी त्या दिवशी म्हणजे टिळकांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे असहकार चळवळीच्या बाबतीत तर ते असणार नाहीत, म्हणजे माझा ऑप्शन हा गेला. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे, जरी तुम्हाला माहित नसतं. एक गोष्ट होमरूल चळवळ, दुसरी स्वदेशी चळवळ. इथं गोष्ट कुठली आहे बघा, की गिरणी मालकांनी माफक दरात धोतरे पुरवावीत. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टीसाठी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ह्या बाबतीत ज्या गोष्टी
टिळकांनी सुरू केला, म्हणजे ह्या 4 गोष्टींचा जो काही टिळकांनी पुरस्कार केला होता त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली होती? स्वदेशी. आणि काय म्हटले? धोत्रे पुरवावीत. म्हणजे ही गोष्ट कुठली असणार आहे की बऱ्यापैकी होम रूल चळवळीच्या बाबतीत ते होतं का? तर नाही, होम रूल चळवळीच्या बाबतीत ते नव्हतं. उरती कुठली? स्वदेशी चळवळ. म्हणजे जी स्वदेशी चळवळ बंगालमध्ये सुरू झाली तर नंतर ती मुंबई प्रांतामध्ये पण सुरू झाली आणि तिथं महत्त्वाचं मुंबई प्रांतामध्ये महत्त्वाचं त्यावेळेस म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या जागी म्हणजे स्वदेशीचा पुरस्कार केलाच, पण टिळकांनी टिळकांच्या बाबतीत आपल्याला गिरणी कामगारांच्या बाबतीत पण मागच्या वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे. अशा पद्धतीचे आयोग प्रश्न विचारतो म्हणून हे प्रश्न आपण टाकलेला आहे की ही जी काही गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावे अशी विनंती केली ती कुठल्या चळवळीच्या दरम्यान? 1905ची जी काही स्वदेशी चळवळ होती त्यावेळेस ही गोष्ट टिळकांनी ही विनंती केलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आलं लक्षात? अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं काढता आली पाहिजेत. पुढे बघा 14वा प्रश्न. 1824 मध्ये कोणत्या मिशनरींनी मुलींची शाळा सर्वप्रथम मुंबई येथे सुरू केली? जर 20चा पेपर बघितला, कंबाईन बी 20चा जर पेपर बघितला तर आपल्याला विचारलं होतं की 1820 साली कुठली म्हणजे बंगाल प्रांतामध्ये कुठली शाळा सुरू केली असं आपल्याला विचारलं होतं. तर आपल्याला मुंबई प्रांताच्या बाबतीत पण विचारू शकतात ना, म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. कारण तो प्रश्न काय रिपीट नाही येणार, पण त्याच्या आसपास ज्या काही गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. तर ही कोणी सुरू केली आहे बघा? तर ही फॉरेन स्कूल सोसायटी तर नाहीये, स्कॉटिश मिशनरी पण नाही आणि चर्च मिशनरी पण नाही, अमेरिकन मिशनरीनं केलेल्या आहेत 3. तर 1824 मध्ये अमेरिकन मिशनरीने मुलींची शाळा सर्वप्रथम मुंबई येथे सुरू केली. म्हणजे 1824ला सर्वप्रथम कुठं केली? मुंबई येथे केली. म्हणजे लक्षात येते का तुम्हाला? आयोगाचं स्ट्रक्चर आपण डायरेक्ट कॉपी करतो. जसं आयोगाने ऑलरेडी असा प्रश्न विचारलेला आहे 20च्या कंबाईनला, म्हणून हा प्रश्न आपण अशा पद्धतीने. कारण मग त्याच्यानंतर 21ला पण झालेले बंगालच्या बाबतीत, परत 24ला पण ही मुंबई प्रांतामध्ये. आता बंगालचं जर झालं, बंगालनंतर बऱ्यापैकी प्रश्न हे मुंबई प्रांतावर शिफ्ट होतात, म्हणून आपण अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला जरी माहीत नसेल तर आता लक्षात ठेवा की 1824ला ही कुठल्या मिशनरीने सुरू केली? तर अमेरिकन मिशनरीने पहिल्यांदा मुंबई प्रांतामध्ये म्हणजेच मुंबईमध्ये पहिल्यांदा सुरू केली ही मुलींची शाळा. आता बघा प्रश्न क्रमांक 15. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अभ्यास तर करत असता पण नेमका कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात आणि आपण कशा पद्धतीनं त्या प्रश्नांना पाहिलं पाहिजे, त्या प्रश्नाच्या बाबतीत कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे सांगण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. कारण तुम्ही ते पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी वाचतच असता, पण नेमकं काय वाचलं पाहिजे तर हे तुम्हाला प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात येत असेल. अशा पद्धतीचे प्रश्न फॉर्म होत आहेत सध्या. आता बघा पुढीलपैकी कोणत्या सामाजिक समाजाचा विषय आपल्याला विचारलेला आहे? आपल्याला प्रार्थना समाजाबाबतीत आपण मागं बघितलं की कुठल्या कुठल्या माध्यमातून होतं. आता हा कुठला समाज आहे ह्या बाबतीत बघू. कदाचित ह्याचं उत्तर पण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, पण परत एकदा विषय येतो वेळेचा. कारण मी काय केलं माहिती आहे का इथं, की तुम्हाला पहिला ऑप्शन असा दिलाय की तो कळतच नाही की नेमका कुठला समाज असेल. सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन हळूहळू तुम्हाला कळायला लागतं की नेमकं हे काय असू शकतं. मग परत एकदा तुम्हाला इथं ॲक्युरेसी आणि तुम्हाला कमी वेळात किती लवकर चेक करता येऊ, उत्तराला क्लिक करता येतं हे या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. या क्रांतिकारी विवाहाचा वृत्तांत तत्कालीन सत्यदीपिका या मासिकात छापून आला. हा प्रश्न विचारला. आता तुम्हाला इथं नेमकं कळतच नाही की नेमकं काय. पुढे बघू. 1874 साली या समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली. आता इथं थोडंसं कळतंय की शाखा केली म्हणजे ह्याच्या अगोदर कुठला तरी हा समाज निर्माण झालेला आहे. त्यासाठी मग तुम्हाला इयर माहीत असलं पाहिजे. बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यस, घोषवाक्य सर्वसाक्षी जगतपती, इथं तर तुम्हाला कळालंच असेल, त्याला नकोच मध्यस्थी आणि बडोदावत्सल असेल, अंबालहरी असेल, राघवभूषण असेल आणि शेतकऱ्यांचा कैवारी या पद्धतीची वृत्तपत्रे ही सत्यशोधक समाजाने सुरू केलेलं आहे. हे सगळं तुम्हाला सत्यशोधक समाजाच्या बाबतीत आहे. तर आता बघा 1874ला की फुलेंना कृष्णराव भालेकर यांनी म्हणजे त्यांनी आज सांगितलं की आम्हाला मुंबईमध्ये मला ह्याची शाखा सुरू करायची, म्हणून त्यांनी मुंबईमध्ये ह्याची पहिल्यांदा 1873ला त्याची स्थापना आहे सत्यशोधक समाजाची आणि 74ला त्यांनी मुंबईत शाखा सुरू केली कृष्णराव भालेकर यांनी. हा क्रांतिकारी विवाहाचा जो काही पहिला सीताराम अल्लाट यांचा जो काही विवाह झाला त्याचा जो काही पहिल्यांदा सत्यदीपिका नावाचं जे काही मासिक होतं त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा छापून आलं होतं. कारण त्या काळामध्ये लक्षात घ्या ऑलरेडी ब्राह्मण जी लोक होती त्यांचं काम होतं की लग्न लावणं, पण हे सत्यशोधक समाजामध्ये त्यांनी जे सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या आमचं म्हणजे नाही का लग्न कोणत्या पद्धतीने असावं त्या सगळ्या गोष्टी परत त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मामध्ये लिहिल्याच, पण त्याच्या अगोदर पण बऱ्याच अशा गोष्टी होत्या जे त्यांनी चेंज केल्या बहुजन समाजासाठी. त्यामुळे ह्याचं अ बरोबर ब क ड ई, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. अशा गोष्टी परत एकदा आयोगामध्ये रिपीट झाल्या तर तुम्हाला सोपं जावं. तर ह्या सगळ्या कोणाच्या आहेत तर सत्यशोधक समाजाच्या बाबतीत आहेत. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 16. आता असा प्रश्न बऱ्यापैकी
आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे. पण इथं एक होतं की तुम्हाला हा प्रश्न तुम्ही कसं चुकू शकता, कारण आपण बऱ्यापैकी हे वाक्य इंग्रज बोलू शकतो, हे वाक्य भारतीय व्यक्ती बोलू शकतो असं आपल्याला वाटू शकतं. पण अशी काही गोष्टी आहेत की जिथं असं शब्द आहे की जिथं इंग्रज पण ते शब्द भारतीय लोकांसारखं बोलू शकतं. तर ते आपण ते बघू. ढाका, मुर्शिदाबाद, सुरत म्हणजे हे काय भारतीय हस्तउद्योगांचा जो काही ऱ्हास झाला, जे काही अणुउद्योगीकरण झालं, म्हणजेच जे काही इंग्रजांनी म्हणजे इंग्रजांचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट भारतात येण्याचा हेतू काय होता, तर व्यापार आणि नफा कमवणं हाच होता. म्हणजे वसाहत ठेवून की जास्तीत जास्त नफा आपल्याकडे नेता यावं. मग त्यांनी जो काय व्यापार करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपले हस्तउद्योग जे होते आपल्याकडं त्यांचा ऱ्हास व्हायला लागला. मग त्यामुळं हे वेगवेगळ्या उद्योगप्रधान शहरांचा पण ऱ्हास झाला. मग ह्या बाबतीत जे काही व्यक्ती बोललेले आहेत त्या बाबतीत हे आपण दिलेलं आहे. ढाका, मुर्शिदाबाद, सुरत ही उद्योग संपन्न शहरे इंग्रजाच्या शासनाखाली पुरेपूर उद्ध्वस्त झाली होती असं कोण म्हटलं होतं, तर ते रजनी पामदत्त असं बोलले होते. धनंजय गाडगीळ नाही, लॉर्ड बेंटिक नाही ना डी मॉरिस नाही, तर हे रजनी पामदत्त असं बोलले होते. ॲक्च्युली ढाकासारखं जे शहर होतं त्याला आपण मॅचेस्टर म्हणजे ढाकाला मॅचेस्टर असं म्हणायचं. मुर्शिदाबाद शहर होतं ना त्याला रॉबर्ट क्लाइव्ह असं म्हटले होते की ते लंडनसारखं गजबजलेलं शहर आहे असं. तेव्हा 1773च्या नाही 1857च्या बाबतीत 1757चा जो काही काळ होता प्लासीच्या लढाईचा त्या काळाचा, तर तेव्हा ते बोलले होते की मुर्शिदाबाद जे काही शहर आहे ते लंडनसारखं गजबजलेलं आहे आणि ढाकाला मॅचेस्टर असं म्हणायचे त्या काळामध्ये. आणि नंतर त्या शहरांची परिस्थिती एवढी खराब झाली की रजनी पामदत्त काय बोलले की हे जे काही शहर आहे ढाका, मुर्शिदाबाद, सुरत ही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ही शहरं इतकी उद्ध्वस्त झालेली आहेत की एखादी रोगराई आई किंवा एखादं युद्ध झालं तरी पण एवढं मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालं नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त ह्या इंग्रजांनी केलंय असं त्यांना म्हणायचं होतं. तर हे बोलणारे कोण आहेत, तर हे रजनी पामदत्त आहेत. आधुनिक यंत्राचा सामना भारतीय उद्योगांना करता आला नाही. यस, कारण आपल्याकडे आधुनिक तंत्र नव्हती तर आपण स्पर्धेत टिकूच शकलो नाही. तर ही गोष्ट कोण बोलले, तर धनंजयराय गाडगीळ असं बोललेले आहेत. तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला हे मिळून जाईल. त्याच्यामध्ये त्याने अजून 2-3 गोष्टी सांगितल्यात की संस्थानांचा आश्रय काढून घेतल्यामुळं की संस्थानाच्या आश्रयाखाली ही लोक राहत होती पण संस्थानच न राहिल्यामुळं ह्यांचा पण प्रॉब्लेम झालेला आहे. या गोष्टी पण धनंजयराय गाडगीळच बोललेले आहेत. पुढं भारताचे अणुउद्योगीकरण ही एक कल्पित गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं डी मॉरिस यांचं की भारताचं अणुउद्योगीकरण होऊच शकत नव्हतं. म्हणजे ही कल्पित गोष्ट आमच्यासाठी असं व्हायला नाही पाहिजे होतं, कारण भारत हा आपला खूप संपन्न जे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या म्हणजे हस्तउद्योगाच्या पण बाबतीत असतील किंवा सोनं वगैरे आपण सोनी की चिडिया म्हणायचो भारताला. मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते बोलले की कल्पित गोष्ट होती भारताचं अणुउद्योगीकरण होणं म्हणजे. आणि तिसरी गोष्ट, भारतीय विणकरांची हाडे भारतीय प्रदेशातच विखुरलेली आहेत. कदाचित हे वाक्य ऐकलं तुम्हाला वाटतं हे भारतीय व्यक्ती बोलले असतील, तर नाही. 1854ला लॉर्ड बेंटिक, तुम्हाला माहिती आहे लॉर्ड बेंटिकच्या बऱ्यापैकी गोष्टी आपल्या बाबतीत फेवरमध्ये होत्या भारतीयांच्या बाबतीत. तर लॉर्ड बेंटिक हे बोललेत की अशी दुर्दशा करून ठेवली आपण. 1834चा काळ होता तेव्हा लॉर्ड बेंटिक म्हटले की अशी दुर्दशा करून ठेवली आपण ह्या लोकांची हस्तउद्योगच्या बाबतीत किंवा उद्योग संपन्न शहराचे की एकतर ते विणकरांची हाडं भारतीयांमध्येच विखुरलेली आहेत तर ती बाहेर असं जाऊ शकत म्हणजे भारतीय प्रदेशातच त्यांची विखुरलेली आहेत. अशा पद्धतीचं वाक्य कोण बोलले, तर ते लॉर्ड बेंटिक बोलले. तर आपल्याला वाटू शकतं की ते आता पुढे प्रश्न आयोगाचा जर आला तर तुमचं चुकू नये म्हणून हा मुद्दाम असा प्रश्न टाकलाय जेणेकरून तुमच्या लक्षात आलं इथं चुकलं तरी हरकत नाही पण तुम्हाला ते लक्षात यावा की अशा पद्धतीची वाक्य जे काय उदारमतवादी जे काही गव्हर्नर जनरल वगैरे असतील हे ते आपल्या फेवरमध्ये जे अशा बऱ्यापैकी रिपन असतील, बेंटिंग असतील, बऱ्यापैकी ही लोक अशी होती ना की ती बऱ्यापैकी आपल्या फेवरमध्ये म्हणजे भारताच्या ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्याच्या फेवरमध्ये ती होती. त्यामुळे जर ह्याचा ऑप्शन काय रजनी पामदत्त, धनंजय गाडगीळ, डी मॉरिस आणि लॉर्ड बेंटिक ह्या पद्धतीने 4 व्यक्ती आहेत. आता पुढे बघा 17 डॅश डॅश हे आता आपण हे मुस्लिम जी काही चळवळी आहे त्या बाबतीतलं प्रश्न घेतला. डॅश डॅश हे पूर्व भारतातील फरियादी चळवळीचे केंद्र होते असं म्हटलेलं आहे की फरियादी चळवळीचं केंद्र होतं असं आपण म्हटलं आहे. आता बघा परत एकदा हा प्रश्न बघताना तुम्हाला आयोगाची आठवण झालेली असेल कारण आयोग अशा परिस्थितीची काही गोष्ट अशी असते की ज्यामध्ये आयोग काय करतं की ते त्या गोष्टी बऱ्यापैकी जास्त अशा काय म्हणतात त्याला की एखादी गोष्ट जास्त एक्स्ट्रा माहिती देतं जेणेकरून तुम्हाला वाटतं की ते उत्तर असू शकतं. यस, त्या पद्धतीनेच हा प्रश्न मी मुद्दाम सेट केलाय. बाकीचे ते दिले नाहीत आणि पूर्वी साईडचे दिले तर तुम्हाला आसाम वगैरे अशा गोष्टी मुद्दाम दिलेले जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की बाबा अशा पद्धतीने म्हणजे आयोगाचंच आपण कॉपी स्ट्रक्चर केलं. हे वारंवार आपण का म्हणतोय, कारण ही आपण त्या पद्धतीनेच केलेलं आहे. तर हे
बंगालमधलं शर्यतपूर या ठिकाणी, हे पूर्व भारतातलं, आता तसं तर आसाम पण पूर्व भारतात येते, छोटा नागपूर पण येतोय, दिल्ली पण येते, म्हणजे दिल्ली एवढं येत नाही तर आपण घालून टाकू शकतो. पण हे आयोग अशा पद्धतीने प्रश्न देतो की एखादी गोष्ट जर जास्त आपल्याला माहिती की बाबा एक्स्ट्रा माहिती दिलेली असेल तर ते बऱ्यापैकी उत्तर असण्याचे चान्सेस आहे. तर येस, हे पण त्या पद्धतीनेच आहे. त्याचं उत्तर 2च आहे की हाजी शर्यतुल्ला नावाचे जे काही व्यक्ती होते की जे काय बंगाली जे काही मुस्लिम लोक होती त्यातल्या ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या त्यांच्यातल्या त्या कमी करण्यासाठी त्यांनी ही फरेजी म्हणजे फरियादी चळवळ सुरू केली. आता वहाबी चळवळ वगैरे आपल्याला त्याच्या बाबतीत पण प्रश्न आलेला आहे. गेलेच पटनाचा बघितला की वहाबी चळवळीच्या बाबतीत त्यांना मुस्लिम राज्य म्हणजे जास्त करून मुस्लिम म्हणजे नाही का राज्य त्यांना बनवायचं होतं. मुस्लिम देश म्हणजे हा जो काही भारत देश होता तो बऱ्यापैकी मुस्लिमांचा व्हावा, बऱ्यापैकी त्यांचं राज्य असावं, त्या पद्धतीने त्यांची चळवळ होती ती वहाबी चळवळीच्या बाबतीत. आणि ही जी काही फरियादी चळवळ होती ती बंगालीच मुस्लिम लोकातल्या ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या त्या कमी करण्यासाठी ही हाजी शर्यतुल्ला नावाचे जे व्यक्ती होते त्यांनी ही जी फरेजी नावाची किंवा फरीद्या नावाची चळवळ सुरू केली. आता पुढे बघा 1893 साली, म्हणजे कुठलाच पेपर असा नाहीये की ज्याच्यावर सर सय्यद अहमद खानवर प्रश्न येत नाही, बऱ्यापैकी येतोच त्यांच्यावर प्रश्न, म्हणून हा प्रश्न टाकलाय. 1893 साली स्थापन झालेली मोहमेडन डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया संस्थेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा की आता बघा ह्यामध्ये सर सय्यद अहमद खान, खान अब्दुल गफ्फार खान नाहीयेत, ते त्यांना लाल डगलेवाला वगैरे म्हणायचे, ते वेगळं आहे त्यांचं, ह्याच्यामध्ये नाहीये. शेख अब्बास आणि मिर्झा गुलाम अहमद ही पण व्यक्ती नाही, तर सर सय्यद अहमद खान आहेत. आता त्यांच्या बाबतीत जर बघितलं की जे काय अलीगड आहे 1875 असेल, 83 असेल, वेगवेगळे पेट्रिऑटिक सोसायटी वगैरे या बऱ्याच गोष्टी कोणी सुरू केलं, तर आधुनिक बाबतीतले जे काही विचार होते ते कोणाचे होते, बऱ्यापैकी हे सर सय्यद अहमद खान यांचे होते. पहिल्यांदा ते बऱ्यापैकी काँग्रेसचे म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीतल्या, म्हणजे भारत हा सगळा एक आहे त्या बाबतीत बोलत होते, पण हळूहळू त्यांचे पण विचार बदलायला लागले आणि नंतर त्यांचे जे काही स्टेटमेंट होते ते माहिती तुम्हाला थोडे वेगळ्या पद्धतीने गेले की भारत हा वेगळा आणि नाही का हिंदू वेगळे आणि मुस्लिम वेगळे अशा पद्धतीने. पहिल्यांदा त्यांचा विचार तसे नव्हते, पण हळूहळू राष्ट्रवादीतून ते वेगळ्या पद्धतीने त्यांचे विचार बदलायला लागले. तर सर सय्यद अहमद खाननी आतापर्यंत ज्या काही गोष्टी सुरू केल्या, अलीगड विद्यालय वगैरे नंतर त्याचं झालं, पण अगोदर 1875ला त्यांनी असंच महाविद्यालय सुरू केलं होतं, विद्यालय, आणि त्याच्यानंतर ती अलीगड विद्यापीठ झालं त्याचं. पेट्रिऑटिक सोसायटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे काही सुरू केल्या त्या बाबतीत सगळ्या गोष्टी इथं लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस त्यांच्यावर बऱ्यापैकी त्यांनी सुरू केलेल्या सोसायटी किंवा त्यांनी एखादं लिहिलेलं पुस्तक ह्याच्यावरच प्रश्न आलेले आहेत. आता बघा दुष्काळ आयोगाविषयी आपल्याला प्रश्न विचारलाय. आत्ताच कंबाईन सीला आपण बघितलं की आपल्याला दुष्काळ आयोगावर प्रश्न आलेले आहेत. आता दुष्काळ आयोगावर प्रश्न आले तर आपल्याला स्ट्रॅची आयोगावर 2 वेळा प्रश्न आलाय, बरोबर आहे. मग त्यामध्ये इथं आपण 4ही आयोग घेतले, जेणेकरून आपल्या सगळी कन्सेप्ट म्हणजे आयोग जे काही दुष्काळ आयोग आहेत त्याच्यात 4च आयोग आहेत, त्या 4ही बाबतीत आपल्याला क्लिअर व्हावं म्हणून आपण इथं प्रश्न घेतलेले आहेत. आता बघा जॉर्ज कॅम्पबेल आयोग, सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग, सर जेम्स लॅल आयोग आणि मॅकडोनल आयोग या पद्धतीनं आहे. आता हे जे काही आपल्याला माहीत असलेला इथला परत एकदा आपण तशी स्ट्रॅटेजी वापरू शकतो, आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण पहिल्यांदा घ्यायच्या, लक्षात घ्या. तर स्ट्रॅची आयोग जर बघितला आपण तर तो आहे कोणाचा बघा, लॉर्ड लिटनचा आहे. स्ट्रॅची आयोग लॉर्ड लिटन, बरोबर आहे. 2 1 इथं ऑप्शन काय बच असणार ऑप्शन, इथं फक्त 2 आहे, 4 आहे, म्हणजे हा ऑप्शन माझा जातोय आणि हा ऑप्शन माझा जातोय. ॲक्च्युली ब बघायचं ना मला, ब यस 4 बरोबर आहे. त्याचसोबत अजून दुसरा आपण बघू की जॉर्ज कॅम्पबेल आयोग कुठला आहे, तर सर जॉन लॉरेन्स यांचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रश्न तयार करताना मी एक गोष्ट लक्षात ठेवली की यामधला आयोग पण माहीत व्हावं, इयर पण माहीत व्हावं आणि इथं असणारी जे काही लोक व्हाईसरॉय होते ते पण माहीत व्हावं, म्हणून ह्या तिन्ही गोष्टी ह्यामध्ये तुम्हाला माहीत होतील. दुसरं एक्स्ट्रा काय वाचायची गरज पडू नये म्हणून तुम्हाला इथं इयर पण दिलेत, आयोग पण दिलेत आणि असणारे गव्हर्नर जनरल पण म्हणजे त्या काळामध्ये कोण होतं तर या बाबतीत पण गोष्टी दिले, जेणेकरून ते तुम्हाला तिन्ही गोष्टी इथं सगळ्या क्लिअर व्हाव्या म्हणून. आता बघा जॉर्ज कॅम्पबेल आयोग जो आहे तो 3 कुठला, सर जॉन लॉरेन्स, यस ऑप्शन मिळाला मला 3 वाला. आता पुढे बघू की पुढं सर जेम्स लॅल आयोग, त्याच्यामध्ये आहे तो लॉर्ड एल्गिन दुसरा, आणि हा जो का मॅकडोनल आयोग आहे तो कुठला आहे तर लॉर्ड कर्झन यांचा आहे. आता कर्झन यांचा काळ माहिती आहे आपल्याला, 1905 जो काय बंगालची फाळणी वगैरे झाली त्या काळामध्ये, त्या पद्धतीनं आपल्याला काढता आलं असतं असे जर ऑप्शन आले असते तर, कारण 1905चा काळ जो मला वाटतं 1899 का 99 ते 1905 पर्यंतचा जो काय काळ आहे बऱ्यापैकी तो कोणाचा आहे तर लॉर्ड कर्झन यांचा आहे. तर त्या पद्धतीने मॅकडोनल आयोगाचे कोण होते तर ते तत्कालीन गव्हर्नर कोण होते तर लॉर्ड कर्झन अशा पद्धतीने होते. उत्तर 3 आहे ह्याचं.
जरी तुम्हाला आन्सर की नसेल सध्या तरी पण ह्या पद्धतीने इथं दिलेले उत्तर आहेत तेच उत्तर आहेत आपले, तर आन्सर इज 3 आहे. प्रश्न क्रमांक 20 घेऊया बघा. परत एकदा हा प्रश्न व्यवस्थित वाचला असता तरी तुम्हाला अभ्यासाची सुद्धा गरज नव्हती. कितीतरी असे प्रश्न आहेत जिथे तुम्ही व्यवस्थित जरी वाचला तरी तुम्हाला उत्तर काढता येतात. आता कसे व्यवस्थित वाचायचे ते बघा. कोणत्या इंडियन काउन्सिल ऍक्टने हिंदुस्थानाच्या राज्यकारभारात कायदा करण्याच्या कार्यात हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला असं म्हटले? कोणत्या इंडियन काउन्सिल ऍक्टने? खाली बघा, मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, इथं कुठे लिहिलं इंडियन काउन्सिल. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1935चा भारत विषयक कायदा, आणि खाली बघा 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. येस, कोण आहे? 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. आता हे तुम्ही हा व्यवस्थित जरी प्रश्न वाचला असला तरी पण तुम्हाला उत्तर आलं असतं. लक्षात घ्या की व्यवस्थित जरी नुसता वाचला असता तरी पण तुम्हाला उत्तर आलं असतं. तर 1861चा जो काय इंडियन काउन्सिल ऍक्ट होता, इथं पण काय विचारलं इंडियन, हा परत एकदा आयोगाचा प्रश्न आत्ता मी 24च्या मेन्सच्या राज्यसेवेच्या पेपरमधून घेतलेला आहे. असे खूप सारे पेपर मी प्रश्न असे घेतलेले आहे की ज्यातून डायरेक्ट तुम्हाला ते प्रश्न म्हणजे ते प्रश्न बघता क्षणी अशा पद्धतीचे प्रश्न आयोगाचे येत आहेत. तुम्ही मेन्सचे पेपर बघत नाहीयेत, आत्ता आहे ना की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी राज्यसेवा मेन्सचे पेपर तुमच्याकडे इथे येणार आहेत. लक्षात घ्या, इथं ते प्रश्न सगळे इकडे येणार आहेत कंबाईनला. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आले तर हे सोपे असतात. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, ज्याला प्रश्न व्यवस्थित वाचता आला त्याला उत्तर काढता आलं. लक्षात घ्या. हां, त्यामुळे हा इंडियन काउन्सिल ऍक्टने आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे काही राज्य होते हे पहिल्यांदा अशासकीय जे काही भारतीय सदस्य म्हणून घेतलं गेलं. अशासकीयमध्ये भारतीय सदस्य म्हणून घेतले वेगवेगळे महाराज असेल, पतियालाचे महाराज असेल, बनारसचे राजे असतील वगैरे, या लोकांना 1861च्या कायद्याने, म्हणजे जणू त्यांना काही कळत पण नव्हतं, त्यांना माहितीही नव्हतं ह्याच्या बाबतीत, त्यांना इंग्रजी कळतही नव्हती. लिटरली जे काय गव्हर्नर जनरल म्हणतील तसं ते हात वर करत होते, हात खाली करत होते. अशा पद्धतीच्या 1861च्या काळातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण जाऊ देत, जरी नसेल कळत तरी पण आपल्या भारतीय व्यक्तींना त्यांनी इन्क्लूड करून घेतलं इंग्रजांनी. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हळूहळू त्याच्यानंतर आपल्याकडं म्हणजे काय म्हणतात, शिक्षणाचा प्रसार झाला, लोकांना इंग्रजी कळायला लागली आणि मग हळूहळू आपण त्याच्यामध्ये परत इंग्रजांच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी त्याला आपण विरोध करायला लागलो. तर पतियाळाचे महाराज, बनारसचे राजे वगैरे होते, ह्या व्यक्तीचा समावेश या 1861च्या कायद्यामध्ये करण्यात आला. भारतीय म्हणजे अशासकीय सदस्य म्हणून करण्यात आला. आता बघा, साम्यवादी चळवळीविषयी संबंधित खटला आणि त्याविषयी योग्य जोड्या लावा असं म्हटलंय. आता हे खटले तुम्हाला माहिती आहे, पेशावर खटला जो आहे हा पेशावर खटला आहे. जी काही रशियामध्ये साम्यवादी चळवळीशी जी काही म्हणजे रशियामध्ये गेलेली लोक होती आणि नंतर ती कम्युनिस्ट पार्टीशी जोडली गेली, तर या बाबतीतले हे वेगवेगळे खटले, यामध्ये असणारी व्यक्ती आहेत. आता बघा, कानपूर बोलशेविक खटला, मीरत खटला, पेशावर बऱ्यापैकी या खटल्यामध्ये म्हणजे पेशावर भागातून गेलेली जी काही लोक आहेत रशियाला आणि नंतर ती कम्युनिस्ट पार्टीमध्ये इन्क्लूड झाले किंवा त्यांच्या विचाराने ती प्रभावित झाली, तर त्या बाबतीत आहे. तर हा पेशावर खटला बरोबर 1922च्या दरम्यानचा आहे बघा. तर एच 2 असणार ऑप्शन कुठे, इथं हा ऑप्शन गेला. ह्याच्या बाबतीत तुम्हाला सांगते, पण पहिला आन्सर काढू. कानपूर किंवा बोल्शेविक खटला जो आहे तो कधीचा आहे बघा, 1924चा आहे, म्हणजे एक आन्सर. आणि मीरत कट खटला जो आहे तो 1928 ते 33 हा मीरत खट खटला आहे. बऱ्यापैकी 3.5 वर्ष चालला आणि तेव्हा तरी आपल्या जनतेला कळालं की नेमकं ही कम्युनिस्ट कोण आहेत. कारण ह्यांचे जे काय नेहरू वगैरे हे जवाहरलाल नेहरू वगैरे ही व्यक्ती होते, ह्यांचे वकील होते या लोकांचे. मग मुझफ्फर अहमद असतील, श्रीपाद अमृत डांगे असतील, सिंगारवेलू असतील, गुलाम हुसेन असतील, ही वेगवेगळी जी काही व्यक्ती होती बऱ्यापैकी या व्यक्तींचा या खटल्यामध्ये समावेश होता. बघायला गेलं तर कानपूर बोल्शेविक खटला आणि मीरत खटल्यामधली बऱ्यापैकी लोक सेमच आहेत. सांगते तुम्हाला की बऱ्यापैकी सेमच लोक आहेत. श्रीपाद अमृत डांगे आणि मुझफ्फर अहमद या दोघांना 4 वर्षाची शिक्षा झाली होती या कानपूर खटल्याच्या वेळेस, बरं का. मग कानपूर खटला कधी झाला होता, 24ला झाला होता. त्यांना 4 वर्षाची शिक्षा झाली होती, परंतु त्यांना 1च वर्षात सोडण्यात आलं. आता हे गुलाम हुसेन सारखे व्यक्ती होते, त्यांना ते माफीचे साक्षीदार झाले. आणि हे सिंगारवेल्लू होते, ते आजारपण होतं म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं. अशी वेगवेगळी होते, म्हणजे त्याला माफीचा साक्षीदार दिला, जी लोक आजारी होती, किंवा ह्या दोघांना पण म्हणजे मुझफ्फर अहमद आणि श्रीपाद अमृत डांगे ही महत्त्वाची व्यक्ती होती, त्यांना पण या कानपूर बोल्शेविक खटल्यामधून किंवा मीरत खटल्यामधून त्यांना 1924ला हा खटला झाला आणि 25ला त्यांना सोडून देण्यात आलं. आणि नंतर 28 ते 23 या खटल्यामध्ये परत हीच माणसं होती मीरत खटल्यामध्ये, म्हणजे 28 ते 23ला ही परत हीच व्यक्ती होते ह्यामध्ये असणारे. आणि नंतर काय झालं की त्यांना 3.5 वर्ष हा खटला बराच चालला आणि त्यांचं वकीलपत्र नंतर नेहरूंनी वगैरे या व्यक्तींनी, मोठमोठे जे काही व्यक्ती त्यांनी घेतला आणि त्याच्यानंतर त्यांच्या बातम्या बऱ्यापैकी रोज यायच्या पेपरमध्ये आणि त्यामुळे लोकांना कम्युनिस्ट पार्टीविषयी किंवा कम्युनिस्टची तत्त्वे वगैरे या गोष्टी कळाल्या. तर या खटल्याविषयी ही माणसं
महत्त्वाची आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कोणते घटक भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरले असं म्हटलंय की जी काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी 1885 ला आपण आपली काँग्रेस स्थापन झाली त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत हे आपल्याला बघायचं. आता बघा आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव. एक गोष्ट लक्षात घ्या, 1885 चा काळ असेल, आपण नीट प्रश्न वाचायचा, परत एकदा म्हणते 1885 चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव होता का, तर नाही. हा दबाव बऱ्यापैकी नंतर गोष्टी सुरू झाल्या 1905 नंतर. का, कारण बंगालची फाळणी झाली, जपान सारख्या छोट्या देशाने रशियाला हरवलं, पुढे जाऊन परत कम्युनिस्ट पार्टी असतील, क्रांतिकारक संघटना असतील, ह्या पौष्टिक किंवा पहिलं महायुद्ध असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम परत आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव आला. त्यामुळे 1885ला आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नव्हता, ही गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय वृत्तपत्राचं कार्य, यस भारतीय वृत्तपत्राने काम केलेलंच आहे, कारण बऱ्यापैकी 1832 पासूनच दर्पण सुरू झालं, त्याच्या अगोदर पण बरेच वृत्तपत्र सुरू होते, म्हणजे पण भारताचं मराठीतलं पहिल्यांदा, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी वृत्तपत्र होते, पण भारताचं सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही इंग्रजी मराठी वृत्तपत्र होतं ते पहिल्यांदा 1832ला सुरू झालं. म्हणजे वृत्तपत्रांचं कार्य होतं का, तर यस हे बरोबर आहे. दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती, यस ही पण गोष्ट बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे 1853ला वगैरे 53चा जर विचार केला तर आपल्याला रेल्वे आले, परत 54ला बघितलं तर गिरणी आले, 55ला बघितलं तर परत तागाची गिरणी आले. मग अशा बऱ्याच गोष्टी वाढत गेलेल्या आहेत. त्यामुळे दळणवळणाची क्रांती झाली का, तर यस सी पण बरोबर आहे. तर ए असणारा जर मी ऑप्शन यातनं काढला तर बघा मी डायरेक्ट उत्तरापर्यंत मी येते, बी सी डी. तुम्ही हा कुठला काळ आहे, हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्हाला कार्यकाळ कळणं खूप गरजेचं आहे, कारण कार्यकाळ लक्षात आलं तर तुम्ही बरोबर योग्य उत्तर देऊ शकता. त्यामुळे हिस्ट्रीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की कार्यकाळ माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती, तर यस 1857चा परिणाम, तर यस ही तर गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. 1857चा परिणाम तर झालेलाच आहे. त्याचा किंवा 1857 नंतर बरेच राष्ट्रवाद वगैरे ह्या गोष्टी परत चालू झाल्या. त्याच्या अगोदर तर असं काय वाटायचं नाही की आपला देश वगैरे, पण ॲटलिस्ट आपलं माझं संस्थान म्हणा, म्हणजे झाशीची राणी म्हणत होती की मैं झाशी नाही दूंगी, म्हणजे ती आपल्या संस्थानाविषयी बोलत होती. तिथं फक्त आपल्या संस्थानाचा किंवा आपल्या भागाचा विषय होता. पण 1857 नंतर बऱ्यापैकी राष्ट्रीय गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस ही जी काही राष्ट्रीय सभा झाली 1885ची आहे, त्याला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, तर भारतीय वृत्तपत्रे, दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती आणि 1857चा उठाव, ह्या तिन्ही गोष्टी ह्याला कारणीभूत आहेत. म्हणजे 3 बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय दबाव जर म्हणायला गेलो आपण, आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव, तर तो बऱ्यापैकी 1900च्या काळापासून सुरू झाला. त्याच्या अगोदर तो नव्हता आणि 1900च्या पण नंतरच्या बऱ्याच काळामध्ये, लगेच नाही, एक 10-12 वर्षांनी परत सगळ्या गोष्टी त्या सुरू झाल्या. याच्या अगोदर एवढं असं म्हणजे की नाही, आंतरराष्ट्रीय दबावाचा प्रश्न एवढा जास्त प्रमाणात नव्हता. त्यामुळं हे पण आयोगानेच प्रश्न विचारलेला आहे, अशा पद्धतीनेच आयोग प्रश्न विचारतं. म्हणून तुमचा आयोगाच्या PYQ नुसार स्टडी होणं गरजेचं आहे, म्हणून असे प्रश्न टाकलेले आहेत. परत एकदा सांगते. आता बघा, मॉन्टेगी चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत 9, 16 व 23 जुलै रोजी हे लेख लिहून टीका केली असं म्हटलं. आता हा मॉन्टेगी चेम्सफोर्ड जो सुधारणा झाला त्या बाबतीत 1919ला जे काही सुधारणा झाल्या, आता ह्याला बरीच पार्श्वभूमी आहे बरं का 1919च्या कायद्याला व्हायला. कारण ऑलरेडी 1909च्या कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही असं ह्या गोष्टी करेन, एक वैधानिक कायदा बनवेन. त्यांनी सायमन कमिशन आणलं, पण ते 2 वर्ष काय म्हणतात ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, 19मध्ये सांगितलं होतं की आम्ही एक वैधानिक आयोग आणलं, म्हणजेच सायमन कमिशन त्यांनी आणलं, ते 2 वर्ष अगोदरच आणलं. ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या. आता बघा, ह्यामध्ये उजाडले पण सूर्य कुठं आहे, हे कोण म्हटलंय, तर हे म्हटलेत आपले टिळकांनी हे म्हटलंय. जनाब दिल्ली तो बहुत दूर है, यस. कबूल ना कबूल, हे तिन्ही पण गोष्टी आहेत ना, ह्या तिन्ही पण वरीलपैकी सर्व या तिन्ही गोष्टी कोण म्हणले, हे लेख कोणी लिहिलेत, तर हे तिन्ही पण लेख कोणी लिहिलेत, तर ते टिळकांनी लिहिलेत. 9, 6 आणि 23 जुलै यावेळेस हे मॉन्टेगी चेम्सफोर्ड सुधारणा जेव्हा त्या सुधारणा जाहीर झाल्या तेव्हा या गोष्टी म्हटलेल्या आहे. कारण ह्याच्यामध्ये पहिलंच आपण 1909 मध्ये बघितलं की त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना दिलं आणि 19ला परत एकदा त्यांनी गोष्ट केली की ती शिखांना दिली, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये वाढच करायला सुरुवात केली. मग हे मॉन्टेगी चेम्सफोर्ड जेव्हा सुधारणा जाहीर झाल्या त्या बाबतीत हे तिन्ही लेख कोणी लिहिले असा प्रश्न विचारू शकतात. तर हे तिन्ही लेख कोणी लिहिले, तर ते टिळकांनी लिहिलेत. हे तिन्ही लेख त्याच बाबतीतले आहेत असं देण्याचं कारण अशा प्रश्न आलं तर आपलं बऱ्यापैकी चुकू शकतंय, म्हणून असे प्रश्न दिले. हे पण पुढच्या वेळेस असे प्रश्न मेन्सच्या बाबतीत, प्रीला पण होतील, मेन्सच्या बाबतीत पण असे प्रश्न बऱ्यापैकी येण्याचे चान्सेस आहेत, कारण असे प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत, म्हणून आपण असे प्रश्न देतोय.
आता 1919च्या कायद्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करून ठेवा. 19/9/35 आणि 1892-61 हे 5 तरी कायदे ॲटलिस्ट व्यवस्थित करून ठेवा, कारण 35वर तर त्यांनी खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. 1935ला, कारण तो महत्त्वाचा कायदा आहे. आता बघा, रयतवारी पद्धत. मागं आपण डेक्कन ॲग्रिकल्चर ॲक्ट बघितला, आता रयतवारी पद्धतीविषयी बघतोय. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारले. हा चारही विधानं तुम्ही जेव्हा वाचताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की चारही विधानं आयोगाने विचारलेलेच आहेत. परत एकदा हे बंचमध्ये करून टाकलेले आहेत. का? कारण आयोग आता अशा पद्धतीचेच प्रश्न विचारतोय आणि तुम्हाला पण अशा पद्धतीचेच प्रश्न येणार. या प्रश्नांना तुम्हाला टॅकल करायची सवय व्हावी म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न आपण बनवतोय. पुढच्या काळामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की अशा पद्धतीचेच आयोगाचे प्रश्न आहेत. कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी, जमीनदारीला आळा घालण्यासाठी रयतवारी पद्धतीचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात इंदापूर या ठिकाणी करण्यात आला. तर यस, कायमधारा पद्धतीचे जे काही दोष होते ते कमी करण्यासाठी आपण रयतवारी, म्हणजे कायमधारा पद्धतीमध्ये काय होतं की 3 टप्पे असायचे. म्हणजे शेतकरी मध्ये आहे ना जो असणारा, जमीनदार आणि मग सरकार. मग जमीनदार आणि सरकारमध्येच बोलणं व्हायचं. सॉरी, जमीनदार आणि शेतकरी आणि हा दुवा, म्हणजे जो जमीनदार आहे तो शेतकरी आणि सरकारमधला दुवा होता. म्हणजे ना शेतकरी काय म्हणतात सरकारपर्यंत पोहोचत होतं, ना सरकार शेतकरीपर्यंत पोहोचत होतं. मग ही जी गोष्ट आहे ती बंद करण्यासाठी रयतवारी पद्धत सुरू करण्यात आली आणि कायमधारा बंद केली आणि परत रयतवारी सुरू ही मनरोने केली. तुम्हाला माहिती आहे, बारामहल जिल्हा वगैरे त्या ठिकाणी अगोदर केली. मग त्यानंतर परत ही मद्रास प्रांतातच बारामहल जिल्ह्यामध्ये केली. त्यानंतर ती मुंबईमध्ये आपल्याकडे ती सुरू केली. यस, परतच त्याचा रयतवारीचाच परिणाम की आपल्याकडे दख्खनचे दंगे झाले. जेम्स मिल, थॉमस मनरो, जेरेमी बेंथम, डेव्हिड रेकॉर्ड या ब्रिटिश व्यक्ती रयतवारी पद्धतीच्या पुरस्कृत्या होत्या. येस, बरोबर आहे. हे जेम्स मिल असतील किंवा ही लोक जी होती ना, ह्यांनीच हे डेव्हिड रेकॉर्ड वगैरे ह्या लोकांनीच रयतवारी पद्धत सुरू करावी म्हणून ह्या पद्धतीचे ते पुरस्कर्ते होते. मग ते म्हणजे एल्फिन्स्टनचा विचार केला तर एल्फिन्स्टनने ती मुंबई प्रांतात सुरू केली, परंतु ऑलरेडी ती मद्रास प्रांतात सुरू होती. पण बंगालचा विचार केला तर तिकडं कायमधारा पद्धत सुरू होती. 1824 ते 28चे भूमी सर्वेक्षण पुण्यात प्रिंगल यांनी केले. भूमी सर्वेक्षणाचे अधीक्षक म्हणून लेफ्टनंट विनगेटला नियुक्त करण्यात आले. यस, हे सी पण बरोबर आहे. ऑलरेडी आयोगाने हा परत एकदा PYQ तुम्हाला सांगते, हा PYQच आहे. म्हणजे तो फक्त त्या प्रश्नातून वेगवेगळ्या जे काही प्रश्न आले मागच्या 4-5 वर्षातले ते फक्त असे उचलले जेणेकरून तुम्हाला एकदा बंचमध्ये दिलं की ते लक्षात येते का, कारण असेच प्रश्न परत येणार आहेत. तुम्हाला काय एक असा प्रश्न नाही येणार आहे, तुम्हाला अशा पद्धतीचंच येणार आहे. PYQ रिपीट होतात म्हणजे काय, हाय ते रिपीट नाही होत आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला देऊन परत नवीन गोष्टी त्यात इन्क्लूड केल्या जातात. मग ते PYQ आपल्याला जेव्हा आपण प्रश्न बघत असतो तेव्हा आपल्याला कळतं की इन्क्लूड काय केलंय, काय नाही केलं, काय चुकलेलं आहे, काय बरोबर आहे. ते आपण जेव्हा प्रश्न वाचतो, समजून घेतो तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला कळतात. एल्फिन्स्टन यांच्या जमीन महसूल पद्धतीत मौजेवारी असेल, कायमधारा असेल किंवा रयतवारी असेल, ह्या सगळ्यांचा समन्वय होता. तर यस, बरोबर, या तिन्ही गोष्टींचा समन्वय कोणाच्या होता? एल्फिन्स्टनची जी काही पद्धत होती त्याच्या बाबतीचा ह्या जमीन महसूल पद्धती ह्या तिन्ही गोष्टींचा समावेश होता. तर रयतवारी पद्धतीचे विषय म्हणजे जी काही जमीन महसूल पद्धत आहे ती, त्याच्यामध्ये आपण तसे प्रश्न आपण मागं सिलेबसमध्ये दिलं होतं की जमीन महसूल पद्धतीच्या बाबतीतले. मग रयतवारी सगळ्यात महत्त्वाची पद्धत होती म्हणून आपण त्याच्या बाबतीतला प्रश्न घेतलेला आहे. ह्यातले तिन्ही सगळे बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व ह्याचा आन्सर आहे. 25 बघा, निळीच्या उठावासंदर्भातील योग्य विधानं निवडा. आता परत एकदा निळीच्या उठावाच्या बाबतीतला जो काय आहे तो प्रश्न आपण बघतो. एप्रिल 1860 मध्ये बारासात विभाग, पबना तसेच नाडिया जिल्ह्यात भारताच्या इतिहासातील पहिला शेतकरी हरताळ झाला. तर यस, की जो काही पश्चिम बंगालमधला जो काही पबना भाग होता तिथं नाडिया जिल्हा जो काय होता तिथं पहिला शेतकरी हरताळ झाला, लक्षात घ्या. नंतरच्या काळामध्ये खूप, म्हणजे जर बिहारचा विचार केला तर चंपारांनी वगैरे निळीचं सक्ती केली आणि पहिल्यांदा निळीचा आयोग पण 1860 साली, निळीचा जो काय आयोग होता तो 1860 म्हणजे निळ आयोग जो काय होता तो 1860 साली स्थापन केला. आणि त्याच्यामध्ये होतं की तुम्ही निळीची लागवड करा अशी सक्ती केली जाणार नाही, त्या आयोगामध्ये होतं. पण तसं रिअलमध्ये घडत नव्हतं, ते शेतकऱ्यांवर त्याची सक्ती केली जात होती. तर इतिहासातला तो पहिला शेतकरी हरताळ होता. तर येस, बरोबर आहे. या उठावाचं नेतृत्व दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास या 2 भावांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती निळीच्या उठावाबाबतीत की आपल्यावर सक्ती केली जायची की तुम्ही निळीचं लागवड कराच. म्हणजे चंपारण्याच्या बाबतीत 3 काठिया पद्धत होती. तुम्हाला माहिती आहे 3 काठिया म्हणजे गुंठा आणि 3 म्हणजे 3 गुंठा म्हणजे तुमचं समजा 1 एकर असेल त्यामध्ये 3 गुंठ्याचं तुम्हाला क्षेत्र निळीचं ठेवावंच लागेल अशी पद्धत होती. त्याला 3 काठिया म्हणून असं म्हटलं जायचं. तर ही
बंगालमधला जो काही पबना जिल्हा होता तिथं दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास या दोघांनी ह्याचं नेतृत्व केलं होतं. शेतकऱ्यांचं संघटन तसं हिंदू मुस्लिम ऐक्य या गोष्टी या म्हणजे हे जेव्हा निळीचा उठाव झाला यामध्ये दोन गोष्टी कुठल्या दिसल्या की शेतकऱ्यांचं पण संघटन झालं त्यामुळं आणि हिंदू मुस्लिम ऐक्य पण त्या बाबतीत तिथं झालेलं दिसतंय. या उठावाचं नेतृत्व दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकात आहे. आता आयोगाने आपल्याला असा प्रश्न विचारलाय बघा की या म्हणजे जे काही निळीचा उठाव आहे त्याचं वर्णन दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण डॅश डॅश मध्ये आहे. मग कविता आहे, नाटक आहे, काव्य आहे असं विचारलं, म्हणजे इतका सोप्या पद्धतीने प्रश्न विचारलाय. तर ते नाटक आहे बघा नीलदर्पण नावाचं. तर त्या पद्धतीचा प्रश्न होता म्हणून मी असा प्रश्न बनवला ज्यामध्ये तुम्हाला सगळीच इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून. तर या उठावाचं नेतृत्व दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकात आहे. तर यस हे पण बरोबर आहे. तर ABCD वरीलपैकी सर्व ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता निळीच्या उठावातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. अशा पद्धतीने प्रश्न सेट होत आहेत. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर प्रश्न सोडवायची सवय लावली, असे प्रश्न आपल्याला लक्षात यायला लागले की हां अशा पद्धतीने, कारण चंपारण्याचा पुढचा विषय त्याच्या अगोदर पण बंगालच्या बाबतीतल्या ह्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. जो त्याला शेतकरी पहिला हरताळ म्हणतो. जरी दख्खनचे दंगे महाराष्ट्रामध्ये 1879च्या काळामध्ये 78-79च्या काळामध्ये झालेले असतील, म्हणजे अगोदरच झालेले आहेत, 75लाच झालेले आहेत. 79ला तर डेक्कन रॉयल्स कमिशन वगैरे स्थापन करून 79ला तो ॲग्रिकल्चर ॲक्ट आणला, पण त्याच्या अगोदर पण बंगालमध्ये ह्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. ज्याच्यामुळे निळ आयोग पण आला, सक्ती करणार नाही निळीच्या बाबतीत, पण तसं झालं नाहीये. ते ह्या सगळे नेतृत्व ह्या लोकांना करावं लागलं निळीच्या उठावासंदर्भात. मोहम्मद अली जिना यांनी कोणत्या कायद्याचं वर्तन संपूर्णपणे कुजलेला, मूलभूतरित्या अयोग्य आणि पूर्णपणे अस्वीकार्य असं केलेलं आहे? तर तो कायदा आहे भारत सरकार कायदा 1935. आता 1935ला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मतं मांडली. ऑलरेडी आपल्याला सीला प्रश्न येऊन गेला, एक गुलामगिरीची सनदच म्हणून कोणाचा प्रश्न होता, तो नेहरूंच्या बाबतीतला होता. मग असाच प्रश्न पुढे जिनांच्या बाबतीत पण आपल्याला येऊ शकतो, म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला मी तुम्हाला की असं मूलभूतरित्या अयोग्य व परिपूर्ण अस्वीकार्य असं कोण म्हटलं, तर मोहम्मद जिना याला असं म्हणले. फजलुल हक हे व्यक्ती होते जे बंगालचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये. तर ते पण 1935ला काय बोलले, 35च्या कायद्याला बोलले होते की या कायद्याने हिंदू किंवा मुस्लिम राज्य म्हणजे बनणार नाही, बनू शकत नाही असं त्यांचं मत होतं. राजगोपालचारी जे होते तो पण प्रश्न द्विशासनापेक्षा पण हा खराब आहे. म्हणजे द्विशासन त्यांनी जे काही सुरू केलं होतं 1919च्या कायद्यानं त्याच्या म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था जी आहे त्याच्यापेक्षा पण हा खराब कायदा आहे असं कोण म्हटलं होतं, तर राजगोपालचारी हा कायद्याविषयी म्हटले होते. आणि फक्त प्रबळ ब्रेक्स असलेले आणि इंजिनच नसलेलं मशीन कुठलं आहे हे पण नेहरूच बोलले होते या बाबतीत. आणि गुलामगिरीची सनद हे पण ते नेहरू पण ह्या बाबतीत बोललेले होते. तर ही लक्षात घ्या, भारत सरकार कायदा 1935च्या बाबतीतले आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर प्रश्न ऑलरेडी जसे आले त्याच्या आसपासच्या गोष्टी घेणं गरजेचं आहे, म्हणून मी हा एक घेतला, फजलुल हक सांगितला, राजगोपालचारी सांगितलं. पुढच्या वेळेस जर तो प्रश्न आला तर तुमचा चुकता कामा नाही, कारण फक्त तुम्ही तरतुदी करून पण उपयोगाचे नाही. त्या बाबतीत कोणी व्यक्तींनी, महत्त्वाच्या लोकांनी त्याच्याविषयी काय बोललं आहे हे पण माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा 27 गांधीजीच्या वर्धा योजनेविषयी योग्य विधाने निवडा. आता एक गोष्ट आहे बघा, आपल्याला तर वर्धा योजनेविषयी विचारलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या बाबतीतलं इथं वर्धा योजना म्हणजे वेगवेगळे आयोग, म्हणजे ब्रिटिश सरकारने वेगवेगळे आयोग केले. हंटर कमिशन प्राथमिक शिक्षणासाठी केलं. हंटर कमिशन 2 वेळा आलं. तसं पहिल्यांदा प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आलं आणि सेकंड वेळ जे आलं तर 1919चा जो काय जालियनवाला बाग हत्याकांड त्याच्या जे काही त्याच्यासाठी जे काही नियुक्त केलं होतं जे कमिशन ते पण हंटर कमिशनच होतं, म्हणजे 2 वेळा हंटर कमिशन नेमण्यात आलं. तसंच सेम हे सारजट आयोग असेल किंवा त्यासोबत रॅला आयोग असेल, हे वेगवेगळे आयोग त्या बाबतीत स्थापन केलं गेलं. उच्च शिक्षणाच्या बाबतीत, विद्यापीठ शिक्षणाच्या बाबतीत, प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत, विद्यालयांच्या बाबतीत हे वेगवेगळे आयोग स्थापन केले. आणि सगळ्यात महत्त्वाची जी भारतीय योजना आहे, जी गांधीजींच्या मतानुसार, गांधीजीच्या विचारानुसार ही योजना होती, त्याला नाव वर्धा योजना असं होतं. 31 जुलै 1937 मध्ये गांधीजींनी हरिजन नावाचं जे काही वृत्तपत्र होतं ते इंग्रजी साप्ताहिक होतं. आणि हे इंग्रजी साप्ताहिक जे होतं ते त्यांनी एरोडा जेलमध्ये असताना 1933 काहीतरी त्या सालामध्ये त्यांनी ते सुरू केलं होतं. मग त्या हरिजन या वृत्तपत्रातून लेखमाला प्रकाशित करून त्याला नई तालीम किंवा वर्धा योजना असं म्हटलं गेलं. ते वर्धा योजनेचं दुसरं नाव काय होतं, तर नई तालीम असं होतं. यात नैतिक शिक्षण, हस्तव्यवसाय, स्वावलंबी शिक्षण यांचा समावेश होता का, तर यस, नैतिक शिक्षण असेल, स्वावलंबी शिक्षण असेल, हस्त व्यवसाय असेल, या सगळ्यांचा समावेश या वर्धा योजनेमध्ये होता. ए आणि बी ह्या दोन्ही गोष्टी याच्या बाबतीत बरोबर आहे. तर ऑप्शन बी आणि डी तर गेलं.
7 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण सक्तीचं व मोफत असावं. एकतर ते सक्तीचं असावं, मोफत पण असावं. आणि माध्यम, सगळ्यात महत्त्वाचं माध्यम कुठलं असाल तर मातृभाषा अशी तरतूद त्याच्यामध्ये होती. आता बघा, आपण पुढे ऊडचा खलिता जो आहे त्याच्या बाबतीत पण प्रश्न घेतलेला आहे. आता ऊडच्या खलिता बाबतीत पण आपल्याला म्हणजे त्यांनी म्हणजे जी काय आपली प्रादेशिक भाषा होती त्याच्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. तसं बघायला गेलं तर प्रादेशिक भाषेच्या बाबतीत त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं, पण ते तेवढ्या प्रमाणात ते अंमलात आलं नाही. पण इथं सक्तीचं आणि मोफत आणि आपली मातृभाषा, जी काय आपली मातृभाषा आहे त्यामध्येच त्याचं शिक्षण हवं अशी त्याच्यामध्ये तरतूद होती. तर सी हे पण बरोबर आहे. तर इथं असणारा ऑप्शन ए आणि बी गेला. डी बघू, ही योजना बाजूला पडण्याचं, आता योजना कधीची आहे? 1937ची योजना आहे, बरोबर आहे. ही योजना बाजूला पडण्याचं कारण पहिलं महायुद्ध. पहिलं महायुद्ध कधीच आहे हो? 1914 वगैरे त्या सालाचं आहे. आणि इथं काय दिलंय? 1937ची. मग हे पहिलं महायुद्ध असेल का? नाही, हे दुसरं महायुद्ध आहे. इथं तुम्ही चुकू शकता, म्हणून हे मुद्दाम असा प्रश्न टाकलाय. म्हणून वारंवार तुम्हाला सांगत असते, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. डायरेक्ट वरीलपैकी सर्व प्रत्येक जागी जायचं नाही. कुठं कुठं तसं वरीलपैकी सर्व असू शकतं, सगळं असू शकत नाही. आयोगानेच अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले. पहिले महायुद्ध नाहीये ते, दुसरे महायुद्ध. काँग्रेसचे त्यागपत्र. काँग्रेसने ज्यावेळेस त्यागपत्र दिलं, म्हणजे कायदे मंडळातून त्यांनी जेव्हा पुढे पण तो प्रश्न पण विचारला आहे की जे काही आपली मुस्लिम लीग असेल किंवा जस्टिस पार्टी असेल किंवा आंबेडकरांना काय आनंद झाला, त्यांनी अभिनंदन पत्र वगैरे दिलं, तर ती तारीख कुठली आपण हा प्रश्न पण विचारला आहे. तर काँग्रेसने 1939ला जे काही त्यागपत्र दिलं की त्यांनी मंत्रिमंडळ सोडायचं जो काही निर्णय घेतला, तर ते सगळं कारण कशासाठी होतं तर की ही वर्धा योजना त्याच्यामुळं अंमलात आली नाही किंवा त्याच्यामुळे ती बाजूला पडली. तर ते पहिलं महायुद्ध नव्हतं, तर ते दुसरं महायुद्ध होतं, लक्षात ठेवा. ह्याच्यामुळे हा डी ऑप्शन इथं चुकलेला आहे. म्हणजे ए, बी आणि सी ह्याचं उत्तर आहे. कदाचित बऱ्याच जणांनी गडबडीमध्ये जे उत्तर वरीलपैकी सर्व केलं असेल, पण ह्याचं उत्तर वरीलपैकी सर्व नाहीये. तर ते ए, बी आणि सी असं त्याचं उत्तर आहे. आता पुढं लॉर्ड डलहौसी कालीन ऊडचा खलिता 1854 विषयी पुढील योग्य विधाने निवडा. आता जो काही लॉर्ड डलहौसी होता यांनी जो काही ऊडचा खलिता 1854 आणला, त्या बाबतीतला हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ही शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार होता. यस. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांना हे जे काही ऊडचा खलिता आणण्याचं कारण म्हणजे शिक्षण पद्धती आणण्याचं कारण पाश्चात्य शिक्षणाचा प्रसारच. कारण त्याच्यामुळे त्यांना नोकर वर्ग मिळणार होता. सगळ्यात महत्त्वाचं, इंग्रजांना नोकर वर्ग, लष्कर भरतीमध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना वर्ग आपल्या भारतीय पाहिजे होता, म्हणून त्यांनी हा पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार केला. तर यस, ही गोष्ट बरोबर आहे. तरी मातृभाषा पण त्याच्यामध्ये, प्रादेशिक भाषांचा पण पुरस्कार केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा उद्देश कुठला होता तर पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणं हे होतं. अहवालात व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शाळा तसेच स्त्री शिक्षणावर जास्त भर देण्यात आला. तर यस, ही पण गोष्ट आहे ऊडच्या खलिताच्या बाबतीतली की या अहवालात व्यावसायिक शिक्षण असेल, तांत्रिक शाळा असेल किंवा स्त्री शिक्षणावर सगळ्यात जास्त भर देण्यात आला. 1855 साली लोकशिक्षण विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन करून लंडन प्रमाणेच कलकत्ता, मुंबई, मद्रास या ठिकाणी 1857 साली विद्यापीठ स्थापन झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 1855ला जो हा लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला त्यामुळे त्याच्यानुसारच लंडनमध्ये जे काही विद्यापीठ होते त्याच्या अनुसरूनच आपल्याकडं जी काही ही महत्त्वाची जी काही जिल्हे होते, हे जे काही महत्त्वाच्या शहरं होती, कलकत्ता असेल, मुंबई असेल, त्यावेळेस ती प्रांत होते, पण आत्ता पण त्यांना शहरं म्हणतो. तर कलकत्ता प्रांत असेल किंवा मुंबई प्रांत असेल किंवा मद्रास प्रांत असेल, तर या प्रांतामध्ये तिन्ही जागी आपल्याला माहिती आहे 1857ला विद्यापीठ स्थापन केली. ती कुठल्या बेसवर तर ऊडच्या खलिताच्या बाबतीतच हा जो काही लोकशिक्षण विभाग स्थापन केला, त्या लोकशिक्षण विभागाच्या थ्रू लंडन प्रमाणेच विद्यापीठाची स्थापना केली. तर यस, ही पण गोष्ट बरोबर आहे. ए, बी आणि सी ह्या तिन्ही गोष्टी बरोबर आहे. बी, सी, डी यामधला गेला आणि फक्त ए आणि बी ह्यातला गेला. आता बघा, स्थानिक भाषांच्या विकासाला प्रोत्साहन द्यावे अशी शिफारस करण्यात आली होती, परंतु ती अंमलात आली नाही. एक गोष्ट घ्या की ह्याच्यामध्ये स्थानिक भाषेला प्रोत्साहन त्यांनी दिलं होतं, म्हणजे ते म्हणजे लिखित होतं, पण ते अंमलात आलं नाही. म्हणजे लिखित होतं की स्थानिक भाषेला प्रोत्साहन द्या असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं या ऊडच्या खलितामध्ये, पण तसं म्हणजे रिअलमध्ये बघायला गेलं तर ती गोष्ट झालेली नाहीये. पण हे बरोबर आहे, झालेली नाहीये म्हणजे हे बरोबर आहे की अंमलात ते आलेलं नाहीये. म्हणजे ह्याचा आन्सर ए, बी, सी, डी. इथं ए, बी, सी आहे म्हणजे हा पण गेला. परत एकदा, वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. आयोगानेच अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत, म्हणून मी अशा पद्धतीचे प्रश्न सेट केले की वरीलपैकी कुठलाही पर्याय, कारण तिथं वरीलपैकी सर्व असा कुठंही पर्याय नाहीये. मग वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. तर यस, अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे की चारही गोष्टी ह्यातल्या बरोबर आहेत. आलं लक्षात?
की आता उडच्या खाली त्याच्या बाबतीत बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील, की जो जो काय शिक्षणासाठी जो आपल्याकडं हा जो काय डलहौसीनं सुरू केलं होतं उडचा खालीचा जो काय मांडला, ह्याच्या बाबतीतली जी काही व्यक्ती वगैरे होत्या ह्याच्यामध्ये वाद पण झाले परत, की पाश्चात्य शिक्षण द्यावं का म्हणजे इथलं स्थानिक मातृभाषा असावी का, ह्या बऱ्याच गोष्टी बाबतीत त्याच्यामध्ये बरेच वाद झाले. त्यामध्ये वादमध्ये असणारी व्यक्ती कोण असते, अँग्लिस्ट असतील किंवा अशी लोक पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात होती. पण जर आपल्याला आत्ता कंबाईनचा विचार केला तर अशा पद्धतीने जर आपण या प्रश्नांची तयारी केली तर आपल्याला ॲटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात. आपण बऱ्यापैकी अशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे. 200% आपली तयारी झाली पाहिजे, तेव्हा आपल्याला 100% पर्यंत जाता येतंय, लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपण व्यवस्थित पद्धतीनं वाचले पाहिजे, कारण वाचले तुम्ही व्यवस्थित तर तुम्हाला ते कळू शकतात. लक्षात येतं की अशा पद्धतीनं असू शकतं का, जो काय आपण अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासाच्या बेसवर सुद्धा हे वाचताना सुद्धा लक्षात येऊ शकतात की हे प्रश्न कशा पद्धतीनं तयार केलेले आहेत. आयोगाचेच प्रश्न आहेत बऱ्यापैकी. हा काय आयोगाचा प्रश्न नाही आहे, मी स्वतः ह्याला असं नाही का वेगवेगळे घेऊन एक 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 असा तयार केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला उडच्या खाली त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात म्हणून. आयोग अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतो. असहकार चळवळीबरोबरच हा प्रश्न परत एकदा व्यवस्थित वाचला असता तर उत्तर आलं असतं. असहकार चळवळीबरोबरच गांधीजींनी मद्यपान निषेध कार्यक्रम हाती घेतला आणि तो महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये अधिक तीव्र प्रमाणात होता. खाली ऑप्शन बघितले, बिहार ओरिसा महाराष्ट्रात आहे का, नाही. मुंबई चेन्नई कलकत्ता, मुंबई जरी असलं तर चेन्नई कलकत्ता आहे का, नाही. आणि वरीलपैकी सर्व ठिकाणे आहे का, तर नाही. तर ठाणे पुणे धारवाड आणि मुंबई. परत एकदा आयोगाने हा खूप जुना PYQ विचारला होता, जो मी आत्ता परत विचारला. हा प्रश्न येण्याचे चान्सेस असू शकतात, येईल असा प्रश्न पद्धतीनं, की जो काही मद्यपान, कारण आयोगाने असहकार चळवळीबरोबर ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी अस्पृश्यता निवारण असेल, मद्यपान निषेध असेल, परत आहे ना की अशा म्हणजे स्वदेशीच्या बाबतीतल्या असतील, राष्ट्रीय शिक्षण वगैरे, बहिष्कार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जे काही म्हणजे सुरू केल्या गांधीजींनी त्या बाबतीत, तर त्यामध्ये हा जो काही मद्यपान निषेध कार्यक्रम होता त्यामध्ये तो सगळ्यात जास्त कुठं होता महाराष्ट्रात, तर तो ठाणे पुणे धारवाड आणि थोड्या प्रमाणात मुंबई या भागामध्ये पण होता. त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित जरी वाचला असता, काय म्हटलं मी, व्यवस्थित जरी वाचला असता तरी तुमच्या लक्षात आलं की महाराष्ट्र विचारलंय, तर महाराष्ट्रातला एकच ऑप्शन असा दिलाय जेणेकरून तुम्हाला उत्तरं तोंडासमोरच दिलेली आहेत, अशा पद्धतीने दिलेत की तुम्ही फक्त पेपर व्यवस्थित वाचला. आयोग पण अशा पद्धतीनेच प्रश्न सेट करते. तुम्ही आयोगाचे प्रश्न व्यवस्थित वाचा. आता जाऊन आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं नसेल तर इथून पुढे आयोगाचे प्रश्न व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. अरे आपण प्रश्न जरी व्यवस्थित वाचला तरी आपल्याला उत्तर काढता येतं. पुढे बघा, 30 सप्टेंबर 1932 साली अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना महात्मा फुलेंनी केली, तर त्याचं प्रथम अध्यक्ष कोण होतं. आता आपल्याला मागं हा प्रश्न इंडियन लीगच्या बाबतीत विचारलाय बघा, जो काही सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी त्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये आनंद शिशिर घोष वगैरे, तर त्याचे सचिव कोण आहेत वगैरे असे आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तर म्हणून हा प्रश्न टाकला, कारण अध्यक्षाचा प्रश्न गांधींजीविषयी हा येऊन गेलाय, तर पुढच्या वेळेस सचिवचा प्रश्न येईल, अध्यक्षांचा प्रश्न येईल, म्हणून हे प्रश्न मी असा सेट केलाय. तर एक गोष्ट, अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर हे जे आहेत ना, ह्याचे सचिव आहेत, आपल्याला विचारलंय अध्यक्ष, आणि घनश्यामदास बिर्ला ह्याचे कोण आहेत, अध्यक्ष आहेत. आणि कस्तुरबा गांधी आणि मदन मोहन मालवीय यांचा काही इथं विषय नाहीये, म्हणजे हे दोन्ही पण ह्याच्यामध्ये येणार नाहीत. म्हणजे घनश्यामदास बिर्ला हे याचे पहिले अध्यक्ष आहेत आणि अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर हे त्याचे पहिले सचिव आहेत. हे जे काही अखिल भारतीय हरिजन संघ जो आहे, या अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना गांधींनी केली असेल, ह्याच्यामध्ये 3-4 गोष्टी तुम्हाला मिळू शकतात ह्या प्रश्नाच्या माध्यमातून. एक तर अखिल भारतीय हरिजन संघाची डेट मिळू शकते, कोणी स्थापना केली, सचिव कोण, अध्यक्ष कोण, सगळ्या गोष्टी, आणि याचं मुख्यालय दिल्ली आहे बघा. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका प्रश्नातून मिळतात. म्हणजे आता तुमचं अखिल भारतीय हरिजन संघाचा पूर्ण टॉपिक क्लिअर झाला. अध्यक्ष कोण, सचिव कोण, मुख्यालय दिल्लीला आहे, त्यासोबत सुरुवात कोणी केली, कधी केली, 30 सप्टेंबर 1932 साली. पुढे बघा, मुस्लिम लीग सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जस्टिस पार्टीचे व्ही रामास्वामी अय्यर, त्यासोबत जर यांनी कोणता दिवस मुक्ती दिन व आभार दिन म्हणून साजरा केला, मुक्ती दिन किंवा आभार दिन म्हणून साजरा केला. आता बघा की इथं असे ऑप्शन दिलेत की बऱ्यापैकी तुम्हाला माहीतच असायला पाहिजे, तसे ते उत्तर तुम्हाला येणार नाही. हा प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे बघा. तर ती तारीख आहे 22 डिसेंबर 1939. आता मला एक गोष्ट सांगा की मुस्लिम लीग सोबत हे जस्टिस पार्टीचे व्ही रामास्वामी असतील किंवा आंबेडकर असतील, ह्यांनी आभार दिवस किंवा दुसरं काय मुक्ती दिन म्हणून साजरा केला. त्याच्या मागचं कारण असं होतं की जे काय
काँग्रेसने जो काही मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता, मागे आपण बघितलं की काँग्रेसचं त्यागपत्र, त्यामुळे वर्धा योजना बाजूला बसली. 37ची योजना होती आणि 39ला या गोष्टी झाल्या, म्हणून काय झालं, ती योजना बाजूला पडली. म्हणून काँग्रेसचं त्यागपत्र म्हणजेच काय बघा, की त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. काँग्रेसचे जे काही सदस्य होते त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. म्हणून मुस्लिम लीग सोबतच हे काही जस्टिस पार्टीचे रामास्वामी असतील किंवा आंबेडकर असतील आपले, ह्यांनी मुक्ती दिन किंवा आभार दिन म्हणून साजरा केला. कारण जे काही काँग्रेसमध्ये असं म्हणणं होतं त्यांचं, की काँग्रेसमध्ये असणाऱ्या बऱ्यापैकी लोक जी काय होती तिथं हिंदूंचा पगडा होता असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा असं होतं की उच्च पदस्थ जी लोक आहेत त्यांचाच होता. बहुजनांना घेऊन ते करत नव्हते बऱ्याच गोष्टी, म्हणजे बहुजनांचा समावेश नव्हता. कारण जस्टिस पार्टीचा जर विचार केला किंवा आंबेडकरांचा विचार केला तर त्यांचं म्हणणं होतं की बहुजनांना पण घेऊन ते म्हणजे नाही का, राष्ट्रीय काँग्रेस जी काही बनली ते त्यांना सगळ्यांना घेऊन बनली पाहिजे. ठराविक फक्त उच्च पदस्थच लोक त्याच्यामध्ये नसली पाहिजेत, सगळ्या जाती धर्माची लोक त्याच्यामध्ये पाहिजेत. तर त्या सगळ्या गोष्टीमुळं कदाचित की या लोकांना तो मुक्ती दिन किंवा आभार दिन असा वाटला असावा. तेव्हा तो दिवस कुठला होता, तर 22 डिसेंबर 1939 हा दिवस होता. आता 32 बघा, पुणे कराराबाबत. आता तुम्ही पुणे कराराबाबत खूप वेळा प्रश्न वाचला असेल, पण इथं तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की आता राज्यसेवा मेन्सला 24ला पण पुणे कराराविषयी विचारलाय प्रश्न, परंतु तो प्रश्न 2 ऑप्शन म्हणजे ह्याच्यामध्ये विचारला, म्हणजे 1 आणि 2, आणि त्यामध्ये फक्त असं विचारलंय की केंद्रीय मंत्रिमंडळातल्या जागा राखीव ठेवण्यात आल्या, प्रांतिकमधल्या राखीव जागा ठेवण्यात आल्या, एवढंच विचारलंय. पण तिथं नेमकं आता इथं आपण ते फोडून प्रश्न बघू की नेमकं कशा पद्धतीने पुणे कराराच्या बाबतीत प्रश्न आला तर तुमचा तो चुकला नाही पाहिजे. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ देण्यात आले. तर यस, आपण मगाशीच बघितलं स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघातला फरक. तर ए बरोबर आहे. 24 सप्टेंबर 1932 रोजी, बरोबर, अयोग्य विचारले बरं का, यस, नीट इथं गोल करा, अयोग्य विचारलेलं आहे, ए बरोबर आहे. तर इथं ए कुठंच ऑप्शन नाही. 24 सप्टेंबर 1932 रोजी या करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व काँग्रेसच्या वतीने मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केली. तर यस, ही पण गोष्ट बरोबर आहे. पुढे बघा, केंद्रीय कायदे मंडळात, म्हणजे बी पण बरोबर आहे, माझा बी इथे येणार नाही कारण इथं अयोग्य विचारलंय, मला इथं बरोबर नाही, चुकीचं पाहिजे. केंद्रीय कायदे मंडळात 18% जागा राखीव ठेवण्यात आल्या. यस, ही पण गोष्ट बरोबर आहे की गांधी आणि आंबेडकरांमध्ये जो काही करार झाला त्यामध्ये 2 गोष्टी ठरल्या, की त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ घेऊ नका, तुम्ही राखीव मतदारसंघचा बाबतीतल्या आपण गोष्टी करू, आणि त्यांच्यामध्ये ते मतभेद संपले आणि त्यांच्यात ठरलं की केंद्रीय कायदे मंडळात तुम्ही 18% पर्यंत जागा तुम्हाला देण्यात यावा. आणि पुढे बघा, हा सी पण बरोबर आहे, म्हणजे हा पण गेला, उरतो फक्त डी आणि यापैकी नाही. प्रांतिक कायदे मंडळातील दलितांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, प्रांतिक कायदे मंडळात दलितांसाठी जागा राखीव ठेवण्यात नाही आल्या तर त्या 71 वरून 148 पर्यंत वाढवण्यात आल्या. आपल्याला वाटू शकतं केंद्रीय कायदे मंडळ किंवा प्रांतिक कायदे मंडळामध्ये त्यांना राखीव जागा ठेवण्यात आल्या, तर नाही, फक्त केंद्रीय कायदे मंडळामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये त्या वाढवण्यात आल्या. अगोदर त्या किती होत्या, 71 होत्या आणि नंतर त्या 148 पर्यंत वाढवण्यात आल्या. म्हणून इथं असणारा डी ऑप्शन चुकीचा आहे, अयोग्य आपल्याला विचारलेला आहे, तर अयोग्य, म्हणून डी फक्त ह्यात अयोग्य आहे. पुणे कराराबाबतीतल्या गोष्टी लक्षात ठेवा. ऑलरेडी आता मेन्सला आयोगाने प्रश्न विचारलाय, पुढच्या वेळेस हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मग ते राज्यसेवा प्रीला पण येतील किंवा आता कंबाईंड प्रीला येतील, मेन्सला येतील, सी बीच्या कुठल्याही मेन्स प्रीला येतील. मग अशा पद्धतीचे प्रश्न आत्ता आलेले असतात ते बऱ्यापैकी त्यातूनच नवीन प्रश्न निर्माण होत असतो. मग प्रांतिक कायदे मंडळात जागा राखीव ठेवण्यात नाही आल्या तर त्या वाढवण्यात आल्या. ज्या अगोदर 71 होत्या ते 148 पर्यंत करण्यात आल्या, म्हणजे त्या वाढवण्यात आल्या. राखीव जागा ठेवण्यात नाही आल्या, त्या फक्त केंद्रीय कायदे मंडळात राखीव जागा ठेवण्यात आल्या. यस, आता तुमचं एकदम लक्षात राहिलं असेल. जेव्हा आपलं चुकतं ना उलट, तेव्हा आपण एकदम व्यवस्थित लक्षात ठेवतो. पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा असं म्हटलं आहे. तर आंबेडकर अगोदर जी काही दलित चळवळ होती त्याच्या बाबतीत हा प्रश्न विचारला. त्यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता. यस, आता महात्मा फुलेंचा प्रभाव जर बाबा पद्मनजींवर पण होता आणि गोपाळबाबा वलंगकर आणि शिवराव जानबा कांबळे या तिघांवर पण होता. 1890 साली दापोली येथे अनार्य दोष परिहारक समाजाची स्थापना करण्यात आली. तर ती कोणी केली तर ती आपल्याला माहिती आहे, गोपाळबाबा वलंगकर यांनी केली. त्यांनी विठाळ विध्वंसक हा ग्रंथ 1888 मध्ये लिहिला. दलितामधलं पहिलं वृत्तपत्र वार्ताहर तसेच पहिले दलित विचारवंत म्हणून कोणाला ओळखले जाते तर ते गोपाळ बाबा वलंगकर यांना ओळखले जाते. बाबा पद्मनजी नाही,
ॲडव्होकेट BC कांबळे आणि शिवराम जानबा कांबळे नाही. शिवराम जानबा कांबळेच्या बाबतीत बघा, लष्करी किंवा पोलीस खात्यामध्ये नोकऱ्या मिळाव्या म्हणून सासवड येथे त्यांनी सभा घेतली, किंवा सोमवंशी जी काही सभा आहे ती श्री शंकर सोमवंशी जी काही सन्मान मित्र समाज आहे त्याची स्थापना केली ती कोण आहे, ते शिवराम जानबा कांबळे हे व्यक्ती आहेत. आणि गोपाळ बाबा वलंकर हे या वर्णनावरचे हे व्यक्ती आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे 1817-18 या काळात नागपूरचे अप्पासाहेब भोसले यांनी कोणत्या आदिवासी जमातीच्या मतीने इंग्रजाविरुद्ध झुंज दिली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न आता जी काही कंबाईंड मेन्स आहे त्याला आलाय, पण आपण ऑलरेडीच हा पेपर सेट केला होता. त्याच्या अगोदरच आपण हे प्रश्न ऑलरेडीच काढला होता, पण योगायोगाने आयोगाने हाच प्रश्न विचारला. मी अशा पद्धतीने सेट केला होता आणि आयोगाने तो उलटा विचारला. एवढाच प्रश्न आला की त्यांनी विचारलं की गोंड समाज जे काही आदिवासी समाज आहे त्यांचं नेतृत्व कोणी केलं त्या आदिवासी जमातीचं इंग्रजाविरुद्ध, तर ते होते अप्पासाहेब भोसले. पण इथं मी फक्त तुम्हाला कुठली आदिवासी जमात आहे त्यांच्याविषयी विचारलं, तर ती कुठली आहे, तर गोंड जमात आहे. गोंड आदिवासी जमातीच्या मतीने इंग्रजाविरुद्ध झुंज दिली कोणी, तर अप्पासाहेब भोसले यांनी. ही गोष्ट आहे. आता मागं आपण भिल्लांच्या बाबतीत रामोशी, कोळी आणि आता गोंड म्हणजे चारही जे काही आदिवासी समाज आहे त्यांच्याविषयीचे प्रश्न घेतले आहेत. आता बघा प्रश्न क्रमांक 35. विदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याविषयी योग्य जोड्या लावा असं म्हटलं आहे. तर यामध्ये पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आहेत, बाबा हरदयाळ आहेत, तारकनाथ दास आहेत, पांडुरंग खानखोजे ह्या व्यक्ती आहेत. आता बघा विदेशातील जे काही लोक आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला इथं विचारलेलं आहे. आता एक गोष्ट बघा, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, आता तसे ते हे गुजरातचे होते आणि जेव्हा हे भारतामधून लंडनला गेले तेव्हा तिथं या भारतीय इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली, ज्याचं नंतर नाव काय पडलं, तर आपण त्याला काय इंडिया हाऊस असं म्हणायला लागलो. मग या इंडिया हाऊसचं दुसरं नाव कुठलं होतं, ते इंडियन होम रूल सोसायटी असं नाव होतं. इथं तुम्हाला हे इंडिया हाऊस असतं तर तुम्ही लगेच उत्तर दिलं असतं पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, पण त्याचं दुसरं नाव कुठलं होतं, तर ते इंडियन होम रूल सोसायटी आणि भारत स्वशासन समिती, भारतीय स्वशासन समिती, स्वयंशासन समिती असं त्याचं नाव होतं आणि दुसरं नाव इंडिया हाऊस असं होतं. म्हणजे या इंडियन होम रूल सोसायटीचं भारतीय स्वयंशासन समिती आणि तिसरं नाव इंडिया हाऊस असं होतं. मग अचं 2 असणार ऑप्शन आपण बघू, तर इथं 2 गेला आणि 4 पण गेला, उरतोय फक्त माझा आणि उरतोय माझा 1 आणि 3. पुढे बघू बाबा हरदयाळ यांचं बघा, तर त्यांनी बाबा हरदयाळ यांनी बर्लिन येथे इंडियन इंडिपेंडन्स हे आहे या संस्थेची स्थापना केली. तर आन्सर इज ह्याचं 3 आहे. तारकनाथ दास कॅनडा यांनी फ्री हिंदुस्तान नियतकालिक त्यासोबत तलवार या नावाचं, फ्री हिंदुस्तान आणि तलवार या ही जी काही 2 वृत्तपत्र होती किंवा नियतकालिक होती ह्यांची स्थापना कोणी केली, तर या तारकनाथ दास यांनी केली. पांडुरंग खानखोजे यांनी भारतीय स्वातंत्र्य लीग याची स्थापना केली. तर आन्सर इज 3. या 3 ह्याचं आन्सर आहे. 2, 1, 4 आणि 3 अशा पद्धतीने ह्याचं 3 आन्सर आहे. 3 आन्सर आहे. आता बघा आपले सगळे प्रश्न 35 प्रश्न आपले संपलेले आहेत. हिस्ट्रीचे 1 ते 35 पर्यंत जो काय आपण सिलेबस तुम्हाला लिहून दिला होता त्या सगळ्या सिलेबसमध्ये आपण हे जे काही प्रश्न दिले आहेत बऱ्यापैकी आयोगाचं पूर्ण स्ट्रक्चर आपण कॉपी केलेलं आहे. प्रत्येक प्रश्न तुम्हाला मी सांगितलं की आयोगाचाच कशा पद्धतीने पेपर आपण बऱ्यापैकी पूर्ण स्ट्रक्चर कसं आपण कॉपी केलं आहे ते प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. पुढचे पण जे काही प्रश्न असतील अजून 30 प्रश्न पुढचे आणि त्यानंतर जॉग्राफीचे 35 अशा पद्धतीने पुढची एक टेस्ट होईल 13 तारखेची. तर त्यामध्ये पण अशा पद्धतीचेच प्रश्न असतील. ऑलरेडी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. आता तुम्हाला आन्सर पण कळाले. तुम्हाला आन्सर की आता मिळाली नसेल तर नंतर मिळून जाईल आणि अशा पद्धतीने आपण ह्या हिस्ट्रीचे 35 प्रश्न घेतलेले आहेत. तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट करू शकता आणि विचारू शकता.